नमस्कार. आजच्या शुक्रवारच्या 51व्या ऑनलाईन कार्यक्रमात व्याख्यात्या सुप्रसिद्ध माधुरी ताम्हणे 47 वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या ठसा उमटविणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, मुलाखतकार माधुरी ताम्हणे, त्यांचे स्नेही मित्र, परिवार, निमंत्रित आणि सभासद बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण शंखनादाने करूया. मी प्रथम प्रदीप आडूर आणि विजय ढेंगे यांना विनंती करते की त्यांनी शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद विजय ढेंगे, प्रदीप आडूर. भारतीय संस्कृतीने शंखाला थेट समुद्रातून उचलून देव्हाऱ्यात स्थान दिले. शंख हा उत्पत्ती व सर्जन यांचं प्रतीक आहे. शुद्धता व पावित्र्याशी त्यांचा संबंध असल्यामुळे सुरेख अशा शंखनादांनीच आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि मी रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी स्वतःच सुंदर असं माधुरी त्यांची डिजिटल ओळख तयार केलेली आहे, तीच त्यांनी माधुरी त्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार. डिजिटल माध्यमातून ओळख हा का प्रकार असतो सांगतो तुम्हाला. कारण ना, आपण ऑडिओ व्हिज्युअल ज्याला म्हणतो, की डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो आणि तेव्हा मेंदू ते चांगलं लक्षात ठेवतो. ज्या वक्त्याचं आपल्याला वक्तव्य ऐकायचं आहे त्यांच्याबद्दल जर अगोदर आपल्याला पुरेशी माहिती असेल तर खरंच सोपं जातं समजून घ्यायला. तर आजचा विषय आहे कल्पनेच्या पलीकडले. सादरीकरण करणार आहेत माधुरी मंगेश ताम्हणे आणि एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्यामुळे आजचा आपल्याला हा अलभ्य लाभ वेगळ्या प्रकारे आहे. शिक्षण आहे MA अर्थशास्त्र समाजशास्त्र. लेखन गेली 47 वर्षे सातत्याने लेखन करीत आहेत. स्त्री, किर्लोस्कर, माहेर, मेनका, अनुराधा इत्यादी मासिकांसाठी कथा व लेख लिहिणे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सामना या वृत्तपत्रातून वेगवेगळ्या सामाजिक विषयावर लिखाण करीत आहेत. माहेर मासिकातून अनोळखी पाऊल वाटा या सदरात वेगवेगळ्या व्यवसायातील 200 महिलांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. ललना मासिकातून माझी कहाणी या सदरा अंतर्गत अनेक स्त्री जीवन विषयक कथा लिहिलेल्या आहेत. काही कथांना पारितोषिकही प्राप्त झाले. चंदेरी पाक्षिकात पडद्यामागे या सदरात अनेक बॅकस्टेज वर्कर्सच्या मुलाखती घेतल्या आहेत. बॅकस्टेज वर्कर्स म्हणजे आपण जे नाटक म्हणतो, ड्रामा थिएटर आणि सिने थिएटर, ह्याच्या मागे जी काम करणारी बरीच मंडळी असतात, त्यांच्या मुलाखती आहेत त्या. गेली 47 वर्षे आकाशवाणी व दूरदर्शनसाठी विपुल लिखाण केले आहे. दूरदर्शनसाठी युवदर्शन, कामगार सभा, ज्ञानदीप व सुंदर माझं घर या विभागातील अनेक कार्यक्रमाचे संचालनही त्यांनी केलेले आहे. आकाशवाणी मधील वनिता मंडळ, युववाणी, कामगार विश्व अशा वेगवेगळ्या विभागात कार्यक्रम केले आहेत. तसेच वृत्त विभागात बातम्या देण्याचेही काम केले आहे. सामाजिक प्रश्नांचे भान ठेवून आकाशवाणी व दूरदर्शनसाठी अंध व अपंग यांच्या संस्था, वेश्या व्यवसायातल्या स्त्रिया, तृतीयपंथी, बारबाला, दत्तक विधान
तसेच अनाथालय, वृद्धाश्रम, मेंटल हॉस्पिटल, महिलांचे कारागृह, अल्कोहोलिक अनॉनिमस, गॅमलर अनॉनिमस इत्यादी अनेक संस्था व विषयांवर विपुल कार्यक्रम केले आहे. हे म्हणजे दुर्मिळ आहे की एवढ्या प्रकारच्या, मी परत मागच्या स्लाइडवर गेलो, अंध, अपंग यांच्या संस्था, वेश्या, तृतीयपंथीय, बारबाला, दत्तक विधान, अनाथालय, वृद्धाश्रम, मेंटल हॉस्पिटल, महिलांचे कारागृह, अल्कोहोलिक अनॉनिमस, गॅमलर अनॉनिमस या विविध क्षेत्रातल्या सामाजिक संस्था, म्हणजे अपलिफ्टमेंट म्हणतो आपण त्याला, म्हणजे आयुष्यातून वरती उचलण्याची जी क्रिया असते त्या कार्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. आकाशवाणीसाठी श्रुतिका, कथा, लेख वगैरे विविध साहित्याचे प्रसारण प्रत्यही करीत असतात. सह्याद्री वाहिनीवर हॅलो सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचे संचालनही त्यांनी केलेलं आहे. तसेच आस्वाद, विविधा व रेशमगाठी या कार्यक्रमांची संहिता लेखन केले आहे. फिल्म डिव्हिजन साठी डॉक्युमेंटरीचे भाषांतर व निवेदनही केलेले आहे. इंद्रधनु, महाराष्ट्र सेवा संघ, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला यासारख्या अनेक प्रतिथयश संस्थांसाठी मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये व्याख्यानांचे कार्यक्रम करीत असतात. स्टोरी टेल या स्वीडिश ऍप साठी उद्योजकांच्या मुलाखती त्या लिहित आहेत. लोकसत्ता, चतुरंग पुरवणी यासाठी मदतीचा हात या सदरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संस्था, सेवा व सुविधा यांचा परिचय करून दिला आहे. तसेच भोगले जे दुःख त्याला या सदराअंतर्गत तळागाळातील महिलांचा परिचयही करून दिलेला आहे. लोकसत्ता, चतुरंग पुरवणीत हेल्पलाईनच्या अंतरंगात या सदरातून अनेक सरकारी व सेवाभावी संस्थांच्या हेल्पलाईनचा वाचकांना परिचय करून दिला आहे. ही तीनही सदरे वाचक प्रिय ठरली असून त्यांना भारतभरातून व परदेशातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म डिव्हिजन, मासिके व वृत्तपत्रे या पाचही माध्यमातून गेल्या 47 वर्षातील रोचक अनुभवांवर आधारित कल्पनेच्या पलीकडले जो आजचा कार्यक्रम आहे, फार महत्वाचा कार्यक्रम आहे. हा लोकप्रिय कार्यक्रम आज आपल्याकडे सादर होणार आहे आणि त्या सातत्याने करीत असतात. आपण काही फोटोंच्या माध्यमातून त्यांना बघूया. हिंदू महिला सभा पुणे येथे भाषण करतानाचा हा फोटो आहे. महाराष्ट्र सेवा संघ येथे ज्येष्ठ कन्नड साहित्य अनुवादक लेखिका उमा कुलकर्णी यांची मुलाखत घेतानाचा हा फोटो आहे. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे मैत्रेयी अधिवेशनात कल्पनेच्या पलीकडले कार्यक्रम सादर करतानाचा हा फोटो आहे. विलेपार्ले महिला संघ येथे कल्पनेच्या पलीकडले हा कार्यक्रम सादर करतानाचा हा फोटो आहे. काही ठराविक ठळक फोटोंचा आपण समावेश केलेला आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमध्ये सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री विठ्ठल कामत यांची मुलाखत घेतानाचा हा फोटो. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतानाचा हा फोटो आहे. आंध्रसेनीय कायस्थ प्रभू अधिवेशन नागपूर येथे भाषण करतानाचा हा फोटो आहे. हिंदू महिला सभा पुणे येथे कल्पनेच्या पलीकडले कार्यक्रम सादर करतानाचा हा फोटो आहे. चैत्र पालवी नाशिक या संस्थेत कार्यक्रम करतानाचा हा फोटो आहे. परदेश प्रवासातील एक निवांत क्षण म्हणून हा फोटो आपण आपल्या संग्रही ठेवला आहे. हा निवांतपणा फार महत्वाचा असतो आणि तो आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून पण डोकावणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार मधुराणी प्रभुलकर यांची मुलाखत घेतानाचा फोटो आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी येथील कार्यक्रम प्रसंगीचा हा फोटो आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी, आमदार संजय केळकर यांच्या समवेत कार्यक्रम प्रसंगी असतानाचा हा फोटो आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे भाषण देतानाचा हा फोटो आहे.
मला जरा दमायला झालंय एवढे सगळे मोठे मोठे वजनदार फोटो बघताना. आजचा विषय आहे कल्पनेच्या पलीकडले. आपल्याला तो माधुरी ताम्हणे यांच्याकडून ऐकायचा आहे, पण तत्पूर्वी मी अपर्णाताईंकडे देतो. अपर्णाताई. धन्यवाद सर. अतिशय उत्तम रीतीने तुम्ही माधुरीताईंची ओळख करून दिली. माझा जे माधुरीताईंची ओळख झाली, जे 5-6-7-8 आमचे जे फोन झाले, त्या फोन मधून मला उमजलेल्या माधुरीताईंविषयी मी सांगेन. माधुरीताईंचे चुलत आजोबा जेलर होते. साबरमती आश्रमात त्यांनी त्यांच्या बरोबर काम केले होते. त्यांच्या गांधीजींच्या हस्ताक्षरातील पत्रही त्यांच्या जवळ आहे. मधुकर प्रधान हे त्यांचे वडील, BCom LLB उच्च विद्या विभूषित. त्यांना वाचनाचा प्रचंड आवड होती, वाचनाची. त्यांचीच ही आवड आपल्या माधुरीताईंच्या पण मध्ये आलेली आहे आणि त्यांच्या वडिलांचं वाचन हा त्यांचा एक श्वास होता. माधुरीताईंमध्ये पण त्यांनी ही वाचनाची आवड रुजवलेली आहे. वयाच्या 12-13व्या वर्षी त्यांनी श्रीमान योगी स्वामी वगैरे वाचलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पुढे तर त्यांनी समग्र पु ल देशपांडे, समग्र गोनी दांडेकर अशा प्रथितयश अशा लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. आणि ही वेळ बघा, रात्री 2-2:30 पर्यंत त्या स्वतः पुस्तक वाचायच्या. त्याच्यानंतर ते त्यांच्या वडिलांना उठवायच्या. त्यांनी तेच पुस्तक त्यांचे वडील वाचायचे आणि ते वाचून झाल्यावर सकाळी तयारी करून ते कामावर जायचे. असा हा त्यांचा कित्येक वर्ष परिक्रमा होती म्हणूया आपण. तर अशा ह्या वाचनाचं व्यसन असलेलं आणि रुजवलेलं, त्याच्यामुळेच त्यांच्यामधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नाटकाला ते घेऊन जात होते, व्याख्यानाला घेऊन जात असत. बाबासाहेब पुरंदरे, बाबासाहेब भोसले या उच्च विचारांची प्रेरणा करणाऱ्या प्रथितयश अशा व्याख्यान त्यांनी ऐकलेली आहेत. आजही त्यांना व्याख्यान ऐकणे हे म्हणजे एक पर्वणीच वाटते. त्यांचं संगीत त्यांना ऐकायला खूप आवडते. इतर कामं करता करता त्या संगीत ऐकत असतात. त्या म्हणतात की आकाशवाणीवर काम केल्यामुळे माझा कान तयार झालेला आहे. संगीताचा कार्यक्रम ही त्या आवर्जून जातात. त्यांची आई मालती प्रधान यांनाही वाचनाची आवड होती. या उच्च विद्या विभूषित होत्या. एक उत्तम टीकाकार होत्या. माधुरीताई म्हणतात की माझा लेख लिहून झाला की मी सर्वप्रथम आईला वाचायला देत होते. त्यांनी केलेल्या सूचना ऐकून माधुरीताई अवाक होत. माधुरीताईंचं आईविषयी त्या बोलताना भरभरून बोलतात. त्या सांगतात की ज्या वेळेला मला वाचन लिहायची उर्मी यायची आणि जे सुचायचं, त्यावेळेला त्यांची आई म्हणत होती की तू नको लिहू, मी लिहिते म्हणून. आणि माधुरीताई सांगायच्या आणि त्या लिहून काढायच्या. आणि हा सुद्धा त्यांचं वेळ काय होती तर दोघी ऑफिस मधून घरी आल्यावर संध्याकाळी रात्रीची सगळी कामं आटपून रात्री त्या बसायच्या. माधुरीताई त्यांना सांगायच्या आणि त्यांची आई पूर्ण ते लिहून काढायची आणि ते रात्री मध्यरात्री 2-2:30 पर्यंत वगैरे त्यांचा हा कार्यक्रम चालायचा. खरंच मायलेकी दोघीही तुम्ही धन्य आहात. आणि मातृहृदय ते तर खूपच धन्य आहे, कारण मातृहृदयच एवढं आपल्या आई मुलीसाठी आई करू शकते. त्या एक उत्तम अन्नपूर्णा होत्या. दातृत्व त्यांच्याकडे भरपूर होतं आणि तेच दातृत्व आपल्या माधुरीताईंकडेही आलेलं आहे. ज्या वेळेला वयाच्या 17व्या वर्षी माधुरीताईंनी मीडियात प्रवेश केला, त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की पैशासाठी, प्रसिद्धीसाठी कुठलंही काम करणार नाही, मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, असं वचन त्यांनी आपल्या आईला दिलेलं होतं. आणि ते वचन त्यांनी आजपर्यंत पाळलेलं आहे. आणि असंच हे उच्च कोटीचे विचार देणारे तुमचे आई वडील आणि त्या आत्मसात करून आयुष्यभर सांभाळणाऱ्या तुम्ही, खरंच तुम्हा तिघांचे धन्यवाद आणि विनम्र
अभिवादन. पुढे मी असं एवढंच म्हणेन की त्यांना भेटलेले जे सर्व संपादक, म्हणजे जे संपादक त्यांची मी नावं सांगते. डायरेक्टर मीडिया नेक्स्टचे अभय कुलकर्णी, पुवी बेहेरे संपादक मेनका प्रकाशन, आरती कदम संपादिका चतुरंग पुरवणीच्या लोकसत्ता, नंतर शीला जुन्नरकर, बिंदू त्रिवेदी, किरण चित्रे, नीना राऊत या सर्व निर्मात्या, दूरदर्शन केंद्र या सर्वांकडून त्या खूप काही शिकलेल्या आहेत. या सर्वांचा त्यांच्या घडण्यामध्ये, जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा आहे. त्या म्हणतात की अपर्णाताई, माझी तुम्ही ओळख नाही करून दिली तरी चालेल, पण या सर्वांचा उल्लेख मात्र तुम्ही आवर्जून करा, कारण या सर्वांमुळे मी आज आहे. ही कृतज्ञतेची भावना सतत मनात असणं आणि ती संधी मिळताच व्यक्त करणं, हा अलौकिक दुर्मिळ असा गुण माधुरीताई तुमच्या पुढे कडून मला ऐकायला मिळाला आणि बघायलाही मिळाला. खरंच याचा मला खूप आनंद होत आहे. आणि या ज्या भेटलेले सर्व संपादक म्हणा, निर्माते मला मगाशी सर म्हणाले तसे बॅकस्टेज म्हणजे पडद्या पाठीकडचे जे कलाकार आहेत, या सर्वांची त्यांच्या अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. निवेदिता जोशी सराफ यांची आई विमल जोशी या माधुरीताईंपेक्षा जरी मोठ्या असल्या तरी सुद्धा त्या त्यांच्या मैत्रीण होती, त्यांची आणि मार्गदर्शक होती. आणि त्याचा विमल जोशी यांचा त्यांना खूप असा पाठिंबा होता, सपोर्ट होता. आणि आत्ताच त्यांच्या सर्वात महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी ऐकून अवाक झाले, तुम्ही पण व्हाल, की एकदा त्यांनी लेखणी हातात घेतली की जे त्या लिहायला सुरुवात करतात ते शेवट झाल्यावरच ते लेखणी बाजूला करतात, स्टार्ट टू फिनिश. आणि हे पण ठीक आहे एखाद्या वेळेला, पण त्यांनी ते रफ आणि फेर हा प्रकार त्यांच्याकडे नाही. जे त्यांनी लिहिलेलं असतं ते फेरच असतं आणि ते व्यवस्थितच असतं. आणि खरंच हा गुण मला ऐकून म्यूट झालाय अपर्णाताई, म्यूट झालाय. तुम्हाला लाभलेला आहे. आणि या स्वतः सरस्वतीने परिश्रम घेऊन तुम्हाला घडवलेलं आहे माधुरीताई. खरंच तुम्ही खूप खूप लकी आहात. आता आपण त्यांच्या बालपणाविषयी बघू. 8वीत असताना गोदरेज आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत त्यांना पहिलं बक्षीस मिळालं होतं. वक्तृत्व हे बालपणापासूनच आहे त्यांच्याजवळ. आणि सभाधीटपणा हाही लहानपणापासूनच आहे. त्या म्हणतात, मला या गोष्टींची कधीही भीती वाटली नाही. एकदा त्यांच्या मावशीने त्यांना सांगितलं की माझी नात किती छान कविता करते, तुला काहीच येत नाही. बालपणीच्या माधुरीवर, कोवळ्या मनावर याचा खूप परिणाम झाला आणि त्यांनी जिद्दीने एक कविता केली. एवढेच नाही तर ती त्यांची कविता त्यांनी बालमासिकातही छापली. खर तर या बालवयामध्ये किती जिद्द असते बघा. जिद्द आणि स्वाभिमान यांचं एक ज्वलंत उदाहरण बालपणी सुद्धा माधुरी त्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आवाजावर कमांड असणाऱ्या, ज्यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचं प्रचंड वलय आहे. 5ही मीडियामध्ये, 5 मीडिया मी का म्हणते हे नंतर त्यांच्या भाषणातून आपल्याला कळेलच. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि पतिदेवाचा म्हणजेच मंगेश ताम्हणे यांचा आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा त्यांना खूप सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. आणि सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे परिवर्तन महिला संस्थेच्या संस्थापिका, माझी प्राणप्रिय मैत्रीण ज्योती पाटकर यांच्या त्या मैत्रीण आहेत. अशा या सर्व गुण संपन्न अशा माधुरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला कल्पनेच्या पलीकडे घेऊन जावे. आणि मला सांगायला आनंद होतोय की माधुरीताई, हा मी तुमचा कार्यक्रम दुसऱ्यांदा ऐकते आहे. माधुरीताई, तुम्हाला विनंती, तुम्ही आम्हाला कल्पनेच्या पलीकडे घेऊन जावे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. दिलासा विरंगुळा केंद्र डोंबिवली
इथे कार्यक्रम करण्याचा योग प्रथमच आला असला तरी दिलासामध्ये मी लोकसत्तेच्या मदतीचा हात या सदरासाठी त्या ठिकाणी जाऊन ज्योतिताई पाटकरांनी मला तिथे नेलं, त्यांच्याबरोबर जाऊन मी तिथे खूप मोठं कव्हरेज केलं होतं. आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा एक प्रकारे मी ज्योतिताईंना वाहिलेली ही आदरपूर्वक श्रद्धांजली आहे असं मी समजते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खानोलकर सर, अपर्णाताई चिटणीस यांनी प्रचंड मेहनत घेतली, खूप संपर्क साधला, संवाद साधला आणि हा कार्यक्रम त्यांच्या कष्टातून खरं तर सुरू झालेला आहे. तेव्हा आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण इतक्या संख्येने उपस्थित आहात, आपलेही धन्यवाद. माझं क्षेत्र हे माध्यमांचं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, पत्रकारिता आणि व्यासपीठावरील कार्यक्रम. पत्रकारितेमध्ये मी वृत्तपत्र, पाक्षिक, साप्ताहिक या तीनही ठिकाणी लिखाण केलेलं आहे. रंगमंचांवरून संचालन पण केलेलं आहे कार्यक्रमांचं आणि त्याच वेळेला खूप मुलाखती मान्यवरांच्या घेतलेल्या आहेत. माझ्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ह्याच्या पुढे प्रत्येक वेळा जेव्हा मी येईल तेव्हा हा व्याकरणातला आहे, आत्मश्लाघेचा नाही, याची कृपया आपण सर्वांनी जरूर नोंद घ्यावी. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, पत्रकारिता आणि व्यासपीठावरचे कार्यक्रम अशा 5 माध्यमांतून वावरत असताना त्यासाठी एक मूळ गाभा लागतो, मूळ बैठक पक्की असावी लागते. ती बैठक जसं अपर्णाताई म्हणाल्या त्याप्रमाणे खूप वाचनातून निर्माण झाली असावी. आणि माझ्या वडिलांची वाचनाची आवड माझ्याकडे आली. लहानपणापासून मी खूप वाचलं आणि जसं वाचत गेले तसं मी लिहितही गेले. खरं तर अगदी मध्यमवर्गीय, सुस्थापित आणि सुस्थिर अशा आयुष्य जगत असल्यामुळे माझ्याकडे अनुभवांची शिदोरी किंवा संघर्ष म्हणावा असं काहीच नव्हतं. परंतु लिखाणाची उर्मी इतकी प्रचंड होती की मी सातत्याने लिहित असायचे आणि लिहिलेलं पाठवत राहायचे. म्हणजे ह्या मासिकाला, त्या मासिकाला, असं सतत कुठल्या ना कुठल्या मासिकामध्ये आपलं लिखाण पाठवत राहायचं. हा माझा त्यावेळेचा उद्योग होता. अभ्यास सांभाळून व्यवस्थित नंबर चांगला येत होता आणि उरलेल्या वेळामध्ये वाचन आणि लिखाण हे चालू असायचं. खूप मासिकांना मी लिखाण पाठवत होते, पण प्रत्येक ठिकाणाहून माझं लिखाण साभार परत येत होत. तुम्हाला गंमत सांगते, मी पोस्टमनला त्या काळामध्ये दिवाळीला भरघोस पोस्ट द्यायची. कशासाठी? तर बाबा रे, माझ्या परत आलेल्या कथा तू सुरक्षितपणे माझ्या हातात ठेव, जेणेकरून वरचं कव्हर बदलेल, मासिकाचं नाव पत्ता बदलेल आणि तीच कथा दुसऱ्या मासिकाला पाठवून दे. हा उद्योग मी अनेक वर्ष करत होते. कुठेही लिखाण काही छापून येत नव्हतं. एकदा अचानक गृहलक्ष्मी मासिकांमध्ये माझी पहिली चांदण्यांची फुलं ही कथा छापून आली आणि खरंच माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला असं म्हटलं तरी चालेल. फार आनंद वाटला की आपली पहिली कथा छापून आली. आणि तुम्हाला सांगते, ह्या कथेचा भाग्ययोग असा की मी कोल्हापूरला चालले होते फिरण्यासाठी कुटुंबासमोर आणि माझ्या सोबत मी मासिक घेतलं होतं. आपल्या पहिल्या लिखाणाचं कौतुक असतंच ना, वय लहान असतं त्यामुळे आपलं स्वतःला कौतुक असतं. तसं मला माझ्या लिखाणाचं खूप कौतुक होतं. मी ते वि.स. खांडेकर त्यावेळेला होते प्रख्यात साहित्यिक, त्यांना ते आपलं पहिली कथा दाखवावी म्हणून मासिक जवळ ठेवलं होतं. आणि माझा भाग्ययोग असा की माझ्या समोरच्या बर्थवर साक्षात गोनी दांडेकर सुप्रसिद्ध साहित्यिक बसलेले होते आणि मी त्यांचं समग्र साहित्य वाचलेलं होतं आणि नुकतंच पुनायकाची भ्रमणगाथा हेही पुस्तक वाचून झालं होतं. त्यांना पाहिल्यानंतर मला परमानंद झाला आणि मी सरळ त्यांच्या हातात थोड्याशा जुजबी बोलण्यानंतर माझं मासिक ठेवलं आणि त्यांना म्हटलं, अप्पा मला प्लीज माझी ही कथा वाचाल का? आणि त्यांनी ती वाचली. नुसती वाचली नाही तर त्यांनी त्यांच्या अतिशय सुंदर शैलीमध्ये त्या मासिकावर मला अभिप्राय लिहून दिला. मंडळी, हा अभिप्राय नव्हता, हा साक्षात आशीर्वाद होता. एका थोर साहित्यिकाचा आशीर्वाद माझ्या पहिल्याच कथेला मिळावा हा भाग्ययोग होता. आणि त्या अभिप्रायात त्यांनी काय लिहिलं असावं? प्रत्येक वेळी प्रियकर प्रेयसीचे संबंध, पती पत्नीचे संबंध या विषयावर लिहायची आवश्यकता नाही.
धरित्री आकाशातलं नातं, मायलेकरातले संबंध, उमलती फुलं, उमलती पानं, अशा कित्येक निसर्गरम्य किंवा नात्यांचा वेध घेणाऱ्या गोष्टींवर तुम्ही लिहू शकता. त्यांच्या शैलीत होतं, हे मी माझ्या शैलीत बोलते. तेव्हा तुम्हाला असे अनेक विषय प्रत्येकी सापडतील. नवीन विषयांचा शोध घ्या, असं त्यांनी अतिशय सुरेख लिहून त्याच्यावर खाली त्यांची सही केली. हा आशीर्वाद मी आजतागायत जपून ठेवलाय. आणि मला असं वाटतं की कुठेतरी नवीन विषयाची प्रेरणा घ्यायची, हा बोध मी हा अभिप्रायातनं घेतला आणि त्याप्रमाणेच वाटचाल आयुष्यभर केली. हा भाग्ययोग होता खरोखर. त्यानंतर कथा येत गेल्या. गृहलक्ष्मीमध्ये जिरलेल्या पानात आणलेली चोच ह्या माझ्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं. खूप कथा लिहित होते, पाठवत होते, छापूनही यायला लागल्या होत्या. पण माझं स्वप्न होतं माहेर मासिकात माझं साहित्य प्रसिद्ध व्हावं. सगळीच मासिकं दर्जेदार होती, उत्तम होती, पण शेवटी आपलं एक स्वप्न असतं, पण ते काही पूर्ण होण्याचं लक्षण दिसत नव्हतं. आणि माझे मात्र कथा माहेर मासिकातून सातत्याने साबार परत येतच होत्या. करता करता एक दिवस पोस्टमन माझ्या दारात उभा राहिला आणि त्यांनी एक खाकी रंगाचा लिफाफा माझ्या हातात ठेवला. मला काही कळे नाही. लिफाफा उघडला, आतून एक कॉन्ट्रॅक्ट सारखा कागद निघाला, एक करारपत्र निघालं. त्याच्यावर वरती होतं ऑल इंडिया रेडिओ, खाली फी 25 रुपये, माझं नाव आणि टेलिकास्टची ब्रॉडकास्ट डेट होती 3 ऑक्टोबर 1975. मी ते कॉन्ट्रॅक्ट बघितलं आणि रेकॉर्डिंगची जी तारीख होती त्या दिवशी मी गेले. तिथे कन्नड मधले सुप्रसिद्ध साहित्य पुरस्कार मिळवलेले साहित्यिक श्री B.A. सनदी हे त्या कार्यक्रम विभागाचे अधिकारी होते. त्यांनी माझ्या ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं आणि मी अक्षरशः हवेत तरंगत घरी आले. एवढा 20च्या आतलं वय, आपण आता आकाशवाणी कलावंत झालो आणि त्यावेळेला आकाशवाणीसाठी फार खूपच क्रेज होती आकाशवाणीची. मी अगदी हवेत तरंगत घरी आले आणि सगळ्यांना सांगितलं की माझी आता कथा वनिता मंडळ मध्ये येणार आहे. घेतली होती कुटुंब कल्याण विभागाने, पण येणार होती वनिता मंडळ मध्ये. मला मला नंतर असं लक्षात आलं की आपण अनेकांना कथा पाठवल्या, त्यात एक कथा कुटुंब कल्याण विभागालाही पाठवून दिली होती आणि ती कथा निवडली गेली होती. हा फार छान योग होता. कथा रेकॉर्ड झाली. मी ऐकायला अगदी उत्सुकतेने रेडिओला कान लावून बसले. कथा माझी होती, कथा लेखिका म्हणून माझं नाव होतं, पण कथा वाचली कमलिनीबाई विजयकरांनी. मला प्रश्न पडला, माझं नाव का नाही लेखी कथा वाचताना? मी लिहिले, मी वाचले आणि असं कसं झालं? मला काही कळेल. थोड्याच दिवसात 14 जानेवारी 1976 च्या दिवसासाठी पुन्हा मकर संक्रांती निमित्त कथा लिहिण्याचं कॉन्ट्रॅक्ट आलं. फी 25 रुपये. आता ती फी म्हणजे सुरुवातीला मला वाटायचं मीच द्यायची की काय, इतका अनभिज्ञपणा होता. पुढे कळलं की ते आपलं मानधन आहे. मी ती कथा पण लिहिली, त्यांना पाठवली, रेकॉर्डिंगला गेले आणि मग रेकॉर्डिंग आटपल्यानंतर मी हळूच सनदी साहेबांना विचारलं, माझे ते गुरुवर्य आहेत, त्यांना मी विचारलं, सर माझ्या आवाजात मागच्या वेळेला कथा रेकॉर्ड झाली ती कुठे गेली? आवाज कमलिनीबाईंचा होता. ते हसले, खूप छान गोड हसले आणि मला म्हणाले, त्याचं काय झालं? आमच्या एका आर्टिस्टने तुमची कथा पुसली, टेप पुसली गेली. माझं समाधान झालं. होतं असं, चुकून काही वेळा होऊ शकतं. पुढे कालांतराने जेव्हा मी असंख्य कार्यक्रम आकाशवाणीवर केले, खूप लिखाण केलं, तेव्हा त्या पुसल्या गेलेल्या कथेचं गूढ मला उलगडलं. आणि खरोखर आकाशवाणीसाठी लिखाण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? स्क्रिप्ट आम्ही ज्याला म्हणतो ते छोट्या छोट्या वाक्यांचं हवं, दर्जेदार भाषा हवी, पण सुबोध भाषा हवी, दुर्बोध भाषा नको, साहित्यिक अलंकारिक भाषा नको, पण दर्जेदार सुंदर भाषा हवी. आणि मध्ये मध्ये संवाद पेरलेले असावेत, उद्गारवाचक वाक्य असावीत, प्रश्नचिन्हार्थक वाक्य असावीत, फुल स्टॉप असावा आणि वाचताना ती त्या पद्धतीने वाचली गेली पाहिजे. एक धडा शिकली मी की आपला केवळ आणि केवळ आवाज, त्या आवाजाच्या माध्यमातून आपल्याला करोडो लोकांपर्यंत पोहोचायचे. मग त्यासाठी
करोडो लोकांच्या काळजाला हात घालणारं लिखाण करताना त्या सर्वांसाठी जे अत्यावश्यक आहे ते सगळं त्या आपल्या स्क्रिप्टमध्ये अत्यावश्यकच आहे. मग ते वाचताना सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने अतिशय कमी स्पीडनी छान लोकांच्या काळजापर्यंत ते पोहोचेल अशा पद्धतीने ते वाचता आलं पाहिजे. कारण माझी कथा जेव्हा मी पहिली वाचली तेव्हा 12 मिनिटाची कथा मी 3 मिनिटात वाचली होती. कुठेही प्रश्नचिन्ह नाही, फुलस्टॉप नाही, काय नाही. जी गाडी सुटली ती धडाधड समाप्तवर येऊन थांबली होती. तेव्हा या पुसल्या गेलेल्या पहिल्या कथेने मला कसं लिहू नये हे समजलं आणि आकाशवाणीसाठी कसं लिहावं आणि कसं बोलावं हे ह्या पहिल्या कथेने मला सांगितलं. पहिली मुलाखत आकाशवाणीसाठी फक्त 8 मिनिटाची मुलाखत. अहो ती रेकॉर्ड करायला 3 तास लागले. मला समोर प्रश्न होते पण मला बोलताच येत नव्हतं. मी सतत अडखळत होते. सतत पुढे मागे करावं, आम्हाला रेकॉर्डिंग परत करावं लागतं. जिथे आपण अडखळलो तिथून परत करायचं. ह्या कथेत खूप वेळ जातो. आणि सनदी साहेब आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ मंदाकिनी पुरंदरे यांची ती माझी पहिली मुलाखत होती. डॉक्टर एवढ्या व्यस्त असून त्यांनी न कुरकुरता कपाळावर आठी सुद्धा येऊ न देता 3 तास मला दिले. आज त्यांनी आणि सनदी साहेबांनी जे 3 तास माझ्यासाठी खर्च केले त्याच्यातूनच मुलाखतकार निर्माण झाले. सहज नाही निर्माण झाले. आज लोकांना आश्चर्य वाटतं की माझ्या हातात कागद नसतात आणि मी 2-2 तासाच्या मुलाखती कशी घेते. याचं खरं मूळ गाभा जो आहे आणि ज्याचा आभार ज्यांचे मानायला हवे ते आमचे सनदी साहेब आणि डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे ह्यांचे. त्यांनी त्यावेळेला जर संयम बाळगला नसता, थोडस जरी नाराजी व्यक्त केली असती तरी माझा पूर्ण कॉन्फिडन्स नक्कीच गेला असता. बातम्या देण्यासाठीही मी आकाशवाणीत काम केलं. आकाशवाणीसाठी पहिली बातमी मी दिली. तिचा योग काही विचित्र होता. आपल्याला आठवत असेल की स्कायलॅब पडलं त्या काळामध्ये. ती घटना घडली त्या दिवशी माझे पहिलं बातमीपत्र होतं. पहिल्या बातमीपत्रासाठी मी मुंबईकडे निघाले होते. त्यावेळेला सगळे लोक मुंबईहून घराकडे घाईघाईने परतत होते आणि मी मात्र त्या अत्यंत तणावग्रस्त वातावरणात स्टुडिओकडे चालले होते. आम्हाला एक सूचना मला पूर्ण दिलेल्या होत्या. चांगलं ट्रेनिंग घेतलेलं होतं. मी कॅज्युअल आर्टिस्टच होते, परमनंट नव्हते, पण तरीही चांगलं ट्रेनिंग दिलं होतं. मनोहर परते साहेब त्यावेळेला होते. त्यांनी अगदी छान सगळं समजवलेलं होतं आम्हाला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ओपनिंग अनाउन्समेंट ही अशी अशी पाहिजे. माधुरी प्रधान, आकाशवाणी मुंबई केंद्र, माधुरी प्रधान आपल्याला बातम्या देत आहेत. त्यावेळेचे प्रधान. मला काहीच अडचण नव्हती. मी प्रादेशिक बातम्या देण्यासाठी सीटवर बसले. माईक ऑन झाला किंवा ऑन झाला स्टुडिओचा आणि मी बातम्या समोर असलेल्या कागदावरच्या धडाधड वाचायला लागले. ओपनिंग अनाउन्समेंट करायचीच विसरून गेले. अरे बापरे, माझ्या काही ते शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. बातम्या संपल्यानंतर मला माझी चूक लक्षात आली. पण परत मी सांगेन, माझे थोर सगळे निर्माते अधिकारी की जे ह्या वेळोवेळी झालेल्या चुकांना त्या काळात सांभाळून घेत होते. म्हणूनच मी तिथे आज 47 वर्ष टिकू शकले. नाहीतर फार कठीण होतं. त्यांनी सांभाळून घेतलं. वरच्या वरिष्ठांना त्यांनी जे काही उत्तर द्यायचं माझ्या वतीने तेही दिलं. पण त्यानंतर मात्र अशी चूक मी कधीही होऊ दिली नाही. एक धडा मात्र मी नक्की शिकले. परिस्थिती कशीही असो, माध्यमांच्या विश्वात काम करताना आपला तोल जाऊ द्यायचा नाही. आपली एकाग्रता भंग पावता कामा नये. अत्यंत सजगपणे माध्यमांच्या जगात काम करावंच लागतं कुठल्याही परिस्थितीत. हा धडा त्या माझ्या पहिल्या बातमीपत्रांनी मला दिला. सुदैवाची गोष्ट अशी की आकाशवाणी तसे अनेक कार्यक्रम करत असताना, श्रुतिका, लेख, संवाद, खूप लिखाण करत असताना, मुलाखती घेत असताना माझ्याकडे बाह्य ध्वनी मुद्रणाचे कार्यक्रम चालू झाले. बाह्य ध्वनी मुद्रणाविषयी मी अगदी 1-2 वाक्यात सांगते. आता आम्ही स्टुडिओत रेकॉर्डिंग करतो बाहेरचं. पूर्वी तंत्र एवढं विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे एक छोटा रेकॉर्डर घेऊन जागोजागी जायचं, इंटरव्ह्यूज रेकॉर्ड करायचे आणि ते स्टुडिओत आणायचे. तिथल्या एक स्टुडिओमध्ये ते ट्रान्सफर करायचे टेपवर मोठ्या. नंतर त्याचं मिक्सिंग करायचं, आपलं निवेदन त्यात मिसळायचं, इफेक्ट्स घालायचे आणि फायनल टेप तयार करायचे. आता इफेक्ट्स म्हणजे काय?
तर मी टाकसाळ कामगारांचा कार्यक्रम करायला गेले त्यावेळेला मी त्या मुलाखतींच्या दरम्यान मागे नाण्यांचा खळखळाट रेकॉर्ड केला. मेरीटाईम डे निमित्त जेव्हा बोटीवर कॅप्टन आणि खलाशांचे आणि इंजिनियर्सचे मुलाखती रेकॉर्ड केल्या तेव्हा समुद्राची गाज रेकॉर्ड केली. असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, इफेक्ट ज्याला म्हणतो, ते त्याच्यामध्ये मिसळायचे असतात जेणेकरून आपला कार्यक्रम खूप छान कल्पक होऊ शकतो. आपल्या कल्पकतेला आकाशवाणीमध्ये आणि सर्वच माध्यमांमध्ये मुबलक वाव आहे. आपण आपली कल्पनाशक्ती वापरून कोणतेही प्रयोग करू शकता आणि त्याला तिथले अधिकारी आपल्याला खूप खूप सपोर्ट करतात, हे नक्की. अशा प्रकारचे टेप तयार करताना एक फार महत्वाची गोष्ट मी कालांतरात शिकले, अर्थात पहिल्याच कार्यक्रमात नव्हे, पण मी जितके कार्यक्रम करत गेले तितक्या कार्यक्रमांमधून मी मिक्सिंगचं तंत्र शिकले. डबिंग ज्याला म्हणतो आपण, ते तंत्र शिकले. वेगवेगळ्या टेप्स कशा एकत्र जोडून फायनल टेप करायची, त्याचं ड्युरेशन कसं घ्यायचं, ते अचूक वेळेत 28 मिनिटात ती टेप तयार झालीच पाहिजे. ती 28 मिनिटाची टेप. आमच्याकडे मटेरियल 3 आणि 3.5 4 तासच असतं, पण त्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, एडिटिंग कसं करायचं, हे संपूर्ण तंत्र मला आकाशवाणीच्या या फील्ड बेस्ड फीचर्सने शिकवलं, जे मला पुढे जाऊन दूरदर्शनच्या एडिटिंगसाठी अतिशय उपयोगी पडलं. म्हणजे दूरदर्शनवर फक्त एडिटर सांगायचे, माधुरी ते 10 सेकंदाचं वाक्य द्या, की ऑन द स्पॉट 10 सेकंदाचं वाक्य लिहिलं जायचं आणि ते बोललं जायचं. हे तंत्र आहे आणि ते शिकवणं हे खूप मोलाचं आहे आणि ती शिकवण मला आकाशवाणीच्या कार्यक्रमांमधून आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या शिकवणीतून मला मिळाली. हे मला इथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. आकाशवाणीत असे पुष्कळ कार्यक्रम केले, त्यातल्या काही निवडक कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगणार आहे. खूप कार्यक्रमाविषयी बोलण्यासारखं आहे, पण आपण वेळेअभावी काही निवडक कार्यक्रमांबद्दल बोलू. एकदा अंधांच्या संस्थेत कार्यक्रम करायला गेले. अंधांच्या संस्थेत कार्यक्रम करत असताना माझंही वय तरुण होतं, लहान होते, मला अनुभव नव्हता. आतमध्ये शिरले आणि माझ्या आजूबाजूनी फक्त पांढऱ्या काठ्या फिरताना दिसल्या. मी चाचपडायला लागले. ती मुलं आणि मुली सराईतपणे चालत होती, हातावर टाळ्या देत होती, विनोद करत होते, हास्य विनोद चालले होते, मस्त हसत खेळत होती आणि मी तिथे बावरल्यासारखी जणू काही मी अंध आहे आणि ते सगळे डोळस आहेत अशा पद्धतीने चालत होते. इतकं वातावरण प्रफुल्लित करणारं होतं, कुठेही नैराश्याचा सूर सुद्धा नव्हता. काही मुलींच्या मुलाखती मी घेत होते. ह्या मुलींना मी म्हटलं की तुम्ही मोठ्या होत्या वयाच्या, म्हटलं तुम्ही स्वयंपाक पाणी करता का? हो, म्हणजे काय? आम्ही स्वतः स्वयंपाक करतो. दिवाळी जवळ आली होती. तुमच्या दिवाळीचा फराळ आयता आणता बाहेरून विकत? छे छे, आम्ही स्वतः करतो. मी आश्चर्याने थक्क झाले. अहो 4 डोळे असताना वाचतं, कापतं, चिरतं आणि ह्यांना डोळे नसताना अंधत्वामध्ये हा फराळ करतो. म्हणजे तुम्हाला कसं कळतं तेल तापलंय, ते किती अंतरावर आहे, तुम्ही भाजत नाही का, कापत नाही का तुम्हाला? त्या खदखदून हसल्या. मला म्हणाल्या, ताई तसं काही होत नाही, कारण आम्हाला वासावरनं कळतं की आता तेल तापलेलं आहे. आम्हाला अंतराचं अचूक भान असतं. त्या भानामुळेच आम्ही बरोबर अंतरावर, योग्य अंतरावर बसून ते तळण करतो. आणि हे सगळं त्या मुली खरोखर करत होत्या. मी त्यांना वावरताना पाहिलं तेव्हा मला हे जाणवलं की ह्या मुली खोटं नाही बोलत, त्या खरोखर हे सगळं करत आहेत आणि त्या सराईतपणे वावरत होत्या. म्हणजे कुठेही त्यांच्यामध्ये अडखळले पण नव्हतं. इथे मी आयुष्यातला पहिला धडा शिकले, वैगुण्यावर मात कशी करायची. वैगुण्य हा शाप नाही, तो जर शाप असेल तर तो शाप कसा त्याच्यात परिवर्तन करायचं हे मी नॅब मध्ये शिकले. पुढे मी नसीमा उजरूक यांची कोल्हापूरच्या त्यांची मुलाखत घेतली. चाकाची खुर्ची हे त्यांचं पुस्तक आवर्जून वाचण्यासारखं आहे. इतकं मोठे कार्य त्यांनी केलेलं आहे. चाकाची खुर्ची सुटली नाही, पण हातून कार्य झालंय आभाळा एवढं. अगदी गेल्या वर्षीची गोष्ट आहे. मला लोकसत्तेच्या नवदुर्गा पुरस्कारासाठी जिची निवड झाली त्या प्रांजली पाटील हिची मुलाखत घेण्याचा योग आला. ही मुलगी तरुण मुलगी आहे. ह्या मुलीने वयाच्या अगदी 7-8 वर्षाची असताना काहीशा पूर्ण डोळे गेलेले, अंधत्व आलेलं, तशा स्थितीत ती सातत्याने अभ्यास करून उत्तम श्रेणी मिळवली आणि एवढंच नव्हे तर तिने UPSC मध्ये चांगली रँक मिळवली. सुरुवातीला ती मिळाली नाही तर तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली, उत्तम रँक आणि तिला हवं ते विभाग तिने मिळवला. आज ती दिल्लीला अधिकारी म्हणून कार्यरत आहे. खरोखर सलाम आहे ह्यांना. वैगुण्यावर मात कशी करायची.
अपंगांच्या संस्थेत गेले होते. एक मुलगा दोन्ही पायाने अपंग. मी थोडेसे डिप्रेसिंग अनुभव तुम्हाला आता सांगते, पण पुढे जाऊन माझ्याकडे खूप छान मजेदार अनुभव आणि किस्से पण आहेत, तेही मी आपल्याला सांगणार आहे. पण हे सगळे आपल्या समाजाचा एक भाग आहे, याचं भान आपल्याला यावं, जाणीव व्हावी, ती असतेच, पण ती परत एकदा व्हावी यासाठी मी काही किस्से सांगते. अपंगांच्या संस्थेत मी जेव्हा गेले ना, तर एक मुलगा मी बघितला, रेकॉर्डिंग खूप केलं, पलंगावर झोपला होता, दोन्ही पायाने अपंग, रेल्वे अपघातात पाय गेले होते, अतिशय तरुण मुलगा. मी त्याचा म्हटलं तू मला मुलाखत देशील, तर त्याने माझ्या पुढे एक वही दिली. म्हटलं याच्यात काय आहे? तो म्हटलं याच्यात कविता आहे. मी वही चांगली खरोखर दर्जेदार कविता होते. मी म्हटलं बाळा, तू हा पलंग कधी सोडला नाहीयेस किती वर्षात, तू ह्या कविता कशा लिहू शकतोस? त्याने मला काय उत्तर द्यावं? तो म्हणाला, ताई ही जी माझ्या खिडकीच्या आतमध्ये एक झाडाची फांदी येते, वर्षभर मी या फांदीकडे बघत असतो. पानगळीत पानच गळून पडतात, मग हळूहळू कोवळी पालवी येते, मग मोहर येतो, फुलं येतात, फळं येतात. हे ऋतुचक्र मी बघतो, त्यावेळेला मला बाहेरच्या विश्वातल्या अनेक गोष्टी दिसतात. जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात, ते काही चुकीचं नाही, हे खरंच सत्य आहे. त्या मुलाकडून मला खरंच परत एकदा अनुभवायला मिळालं. बाल कल्याण नगरी इथे मतिमंदांची संस्था होती त्यावेळेला, त्याचं रेकॉर्डिंग करायला मी गेले. ही संस्था मतिमंद परंतु थोडेसे निराधार आणि गरीब अशा मुलांची संस्था आहे. तिचा आवाज त्यावेळेला खूप मोठं होतं. चेंबूरला ती संस्था होती. मी बालकल्याण नगरीमध्ये रेकॉर्डिंगसाठी पोहोचलोय. त्यावेळेला लांब केस होते, फुल घालायची डोक्यामध्ये, आणि ते फुल एका हातात पर्स, एका हातात रेकॉर्डर, आणि अशी मी त्या संस्थेमध्ये, त्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं संस्थेच्या, आणि 15-20 उंच धटिंगण मुलं माझ्या भोवती जमा झाले. नुकतीच मिसळून फुटलेली, कोवळी पण एकदम दणदणीत शरीरयष्टीची, आणि कोणी माझं फुल डोक्यातलं उडायला लागलं, कोणी पदराला हात घालायला लागलं, कोणी पर्स खेचायला लागलं, कोणी रेकॉर्डर उडायला लागलं, आणि मी घाबरून किंचाळण्याच्या बेतात होते. तेवढ्यात मेट्रोने बघितलं, ती धावत धावत आली आणि तिने मला त्या मुलांमधून माझी सुटका केली. मला ऑफिसमध्ये घेऊन गेले, पाणी बिणी पाजलं. मी स्थिर झाले, आजूबाजूला बघायला लागले, आणि मला माझी चूक कळली. अरे, ही जी माझ्या भोवती जमा झालेली 20वीतली 22वीतली जी धटिंगण मुलं वाटत होती, त्या मुलांचं प्रत्यक्षातलं वय हे अवघं 3-4-5 वर्षाचं होतं. बालसुलभ कुतूहलाने ही मुलं माझ्या हातातल्या रेकॉर्डर बघत होती, फुल बघत होती, व पर्स बघत होती. कुठलंही मूल ज्या बालसुलभ कुतूहलाने नवीन आलेल्या पाहुण्याच्या जवळ जाईल आणि त्याच्या हातातल्या वस्तू पाहिल, तेवढाच निर्व्याजपणा त्या मुलांमध्ये होता. हे जाणवलं तेव्हा मला स्वतःची शरम वाटली, आणि परत एक धडा मी शिकले. दिसतं तसं नसतं. आतमध्ये आंतरिक ज्या गोष्टी असतात त्या जाणून घेतल्याशिवाय कधीही रिॲक्ट व्हायचं नाही, कधीही पटकन परिस्थितीला प्रतिसाद द्यायचा नाही, रिॲक्ट व्हायचं नाही. शांतपणे आहे समोर आलेली परिस्थितीचं आधी अवलोकन करायचं, ती समजून घ्यायची, आणि मगच तिला प्रतिसाद द्यायचा, रिस्पॉन्स द्यायचा, रिॲक्ट व्हायचं. ही खरोखर फार मोलाची शिकवण ह्या एका कार्यक्रमाने मला दिली. खूप कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले होते, मेंटल कार्यक्रम करण्यासाठी. अर्थात मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले आणि फिरत होते. तिथे एक मुलगा कथल्याच्या थाळीमध्ये जेवत होता. मी ह्या मुलाला ओळखत होते. माफ करा, थोडंसं पाणी पिते. मी या मुलाला ओळखत होते. हा मुलगा एका फार मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा होता. मला खूप वाईट वाटलं की चांदीच्या ताटात सोन्याचा घास खावा अशी ऐकत असलेला हा मुलगा कथिलाच्या थाळीत एकटा बसून जेवत होता. पण मी त्याच्या जवळ नाही गेलो, जाऊ शकले नाही. ह्यानी जर मला ओळख दाखवली आणि तो कशा प्रकारे रिएक्ट होईल मला ठाऊक नाही, त्यापेक्षा त्याच्या जवळ न जाणं बरं असं म्हणून मी त्यांना टाळलं. पुढे गेलो. रेकॉर्डिंग करत असताना एक मुलगी सातत्याने माझ्या जवळ होती. मी अनेक वेळा तिथे रेकॉर्डिंग गुंफून ठेवते. तिथे एक मुलगी सारखी जवळ येत होती आणि मला सांगत होती, ताई मी रेडी नाहीये. मी थोडस सुरुवातीला दुर्लक्ष केलं,
परत परत ते मला तेच सांगत होती, मला तुमच्याशी बोलायचं नाही, प्लीज बोला ना माझ्याशी. मला मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिचे डोळे खूप स्वच्छ होते. त्या क्षणी मला जाणवलं की नाही, हिला काहीतरी आपल्याशी बोलायचं. मी चटकन तिला बाथरूमला सांगितलं, मी वॉशरूमला जाते, तिला घेऊन जाते. त्या काहीही उत्तर देण्याच्या आत मी तिचा हात पकडला आणि तिला वॉशरूम मध्ये नेलं. बाथरूम मध्ये जाऊन मी कडी लावली आणि तिला म्हटलं, बोल पडतं, तुला काय सांगायचं. तिने सांगितलं. त्यामुळे माझा बहीण भावाच्या नात्यावरचा जणू काही विश्वास डळमळीत झाला. खूप मोठी इस्टेट होती गिरगावामध्ये, आई वडील अपघातात गेले होते आणि भावाने तिला वेगळी ठरवून इथे आणलं होतं आणि त्याला सगळी संपत्ती लाटायची होती आणि ती वारंवार सांगत होती, मी वेळी नाही, मी वेळी नाही. पुढे काय झालं त्या मुलीचं माहित नाही. ती हात सोडून मला विनवणी करत होती, ताई मला ह्याच्यातून सोडवा. मंडळी, मला हे सगळे कार्यक्रम वर्षानुवर्ष केल्यानंतर 4 दशकानंतर सुद्धा काही गोष्टींचं शल्य वाटतं. त्या 2-3 गोष्टी मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगू इच्छिते. ह्या मुलीला कदाचित माझं वय लहान होतं, अनुभव नव्हता, तेवढी माहिती नव्हती जगाची. मी ह्या मुलीला मदत नाही केली. कदाचित आज मी तिला मदत करू शकले असते, पण त्यावेळेला मी तिला मदत केली नाही, ह्याचं शल्य मला आजही लागू आहे. असंच एकदा मी कार्यक्रमानिमित्त दूरदर्शनला चालले होते. गाडीमध्ये आपण रिहर्सल करतो तसं मी प्रश्न बघत होते माझे. एक बाई सातत्याने माझ्या पेपरमध्ये डोकावून बघत होती. मला तिने विचारलं शेवटी की तुम्ही कौटुंबिक हिंसाचार ह्या विषयावर कार्यक्रम करता का, त्याच्यावर शीर्षक होतं पेपरवर. तर म्हटलं हो, त्यासाठीच मी दूरदर्शनला चालले. तर ती बोलायला लागली. ती म्हणाली, ताई मी एका कस्टम्स मध्ये चालले, माझा नवरा बिलकुल मला पैसे देत नाही, त्यांनी एक बारमती बाई आणून ठेवलेली आहे, म्हणजे तिच्याकडे तो जातो, मला पैसे देत नाही, मला मुलांचं संगोपन आणि त्यांचं शिक्षण यासाठी पैसेच नसतात, त्याचा पगार आणायला मी चालले, मला सांगा मला ह्या परिस्थितीत कोण मदत करेल. परत एकदा मी तिला संस्थांचे पत्ते जरूर दिले, परंतु ते संस्थांचे पत्ते देऊन मी दादर स्टेशन आल्यावर उतरले. आज पुन्हा एकदा मला ह्याचं वाईट वाटतं की मी ह्या मुलीला का मदत केली नाही. ह्याच कार्यक्रमानंतर एका कमिशनर लेवलच्या जवळपास व्यक्तीचा पत्नीचा मला फोन आला. तीही मला तेच सांगत होती, माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागलेला आहे, मला तो अतिशय वाईट वागणूक देतो, माझी मारहाण करतो, मला छळतो, मी ताई मला मदत करा, मला ह्या नरकातून सोडवा. तिलाही मी संस्थांचे पत्ते दिले. पण एक गोष्ट मला वारंवार लक्षात येत होती, तेव्हा मोबाईल मध्ये लँडलाईन वर तुम्हाला फोन करत होते आणि माझा लँडलाईन सातत्याने टॅप केला जात होता. त्यामुळे परत एकदा मी ह्या बाईलाही फार मदत नाही करू शकले, याचं शल्य आजही माझ्या मनात आहे. स्त्री पुरोहितांवरचा कार्यक्रम केला त्याही वेळेला मला खरंच कळत नाही की पौरोहित्य करणं काय वाईट आहे, पण समाजाची मानसिकता त्यावेळेला इतकी प्रगल्भ नसल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांचे पती त्यांना खूप विरोध करत होते आणि या विरोधाची जेव्हा कार्यक्रमातून नोंद झाली तेव्हा त्यांनी मला एकदा स्पष्टपणे फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या इथे, तुम्ही या आमच्या गावात, तुम्हाला बघतो काय करायचं. मी म्हटलं तुमच्याच गावात एका कार्यक्रमासाठी मी 2 महिन्यांनी येणार आहे, मी तुम्हाला वेळ वार सगळं कळवते, नाही तुम्हाला आम्ही मारल्याशिवाय हातपाय तोडल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हटलं ठीक आहे, जरूर करा, पण म्हटलं मी तुम्हाला कळवेल माझी वार वेळ, त्यावेळेला तुम्ही तिथे नक्की हजर राहा स्टेशनवर. मी त्यांना वार वेळ कळवली, कोणीही आलं नाही. गरजेल ते पडेल काय, तसंच आहे, कोणी काही करत नाही. आपलं जर हेतू स्वच्छ असेल तर मला नाही वाटत घाबरण्यासारखं त्याच्यात काही असू शकतं. असे खूप कार्यक्रमांचे वेगवेगळे अनुभव आहेत. एकदा कल्याणला महिलांचं जेलमध्ये रेकॉर्डिंग करायला गेले. रेकॉर्डिंग करायला गेले, जेलर साहेबांसमोर बसले, त्यांनी मला स्वागत केलं, चहा पाजला आणि आत पाठवलं. मला आत गेल्यानंतर एक मुलगी पुढे आली आणि ती मला प्रत्येक तिथल्या बाईचे, त्यांचे गुन्हे काय, त्याच्यावर कोणती कलमं लागली, ती किती वर्ष आतमध्ये ही बाई आहे आणि तिची पार्श्वभूमी काय, सगळं ती बाई अगदी तिच्या गुन्ह्यांसकट ती मला सगळं सांगत होती. ही मुलगी दिसायला अगदी देखणी, सुविद्य, अतिशय हुशार, वाचन चांगलं, त्याचे संदर्भ तिच्या बोलण्यात वारंवार येत होते.
आणि ही मुलगी मला मदत करत होती. तिच्या मदतीमुळे त्या बायकांना बोलतं करणं मला खूप सहज होत होतं, सोपं होत होतं. मी तिच्या सोबत फिरत होते, इंटरव्ह्यू घेत होते. तो एक अर्ध्या तासामध्ये मला आतून जजाज साहेबांचा निरोप आला, रेकॉर्डिंग आटपलं असेल तर आत या. आता मला जवळपास 2, 2.5, 3 तासाचं रेकॉर्डिंग जर माझ्या जवळ असेल तर मी अर्ध्या तासाचा कार्यक्रम करू शकते. ही साधी गणितं आमच्या डोक्यात असतात. त्या हिशोबाने मी म्हटलं की नाही, माझं रेकॉर्डिंग अजून चालू आहे. आणखी अर्धा पाऊण तास गेला. पुन्हा निरोप आला. रेकॉर्डिंग आटपलं असेल तर साहेबांनी आतमध्ये ऑफिसमध्ये बोलवले. आता थोडासा माझा संयम सुटायला लागला. चेंबर असले 2 तास झाले. अशी किती दादागिरी करता येते, मी रेकॉर्डिंग करायला आलेली आहे. तरी पण मी दामटून ते रेकॉर्डिंग सुरूच ठेवलं. आणखी अर्ध्या तासाने पुन्हा निरोप आला. त्यावेळेला माझं जवळपास रेकॉर्डिंग पूर्ण होत आलं होतं. म्हणून मी जलद साहेबांच्या समोर जाऊन बसले. त्यांनी पुन्हा एकदा चहा पाजला. मला म्हणाले, झालं रेकॉर्डिंग, कसं झालं? खूप सुंदर झालं. तुम्हाला राग आला असेल, मी तुम्हाला सारखी निरोप पाठवला. मी काही बोलले नाही, फक्त गालात हसले. मला म्हणाले, एक काम करा, ती पर्स उघडा तुमची. मी कशाला? मी शांत म्हणून, ठीक आहे, पर्स उघडली. पैसे सगळं व्यवस्थित आहे, अर्थात आहे, काहीच झालेलं नाही. आता तुम्हाला सांगते, ज्या मुलीच्या मदतीने तुम्ही हे रेकॉर्डिंग करत होता, ती मुलगी अट्टल पाकिटमार आहे. ती ट्युशन्सला जाते आणि तिथे टेबलवर असलेलं घड्याळ, पैसे काहीही उचलून आणते. ही मुलगी खूप शिकलेली आहे, एका जजची मुलगी आहे, पण हिला ही सवय आहे. आणि जज मला हात जोडून विनंती करतात की तिला बाहेर काढू नका, माझं नाव खराब होतंय. पण हुशार मुलगी आहे, मात्र तिची ही सवय फार वाईट आहे. म्हणून मी तुम्हाला सातत्याने निरोप पाठवत होतो की तुम्ही त्या मुलीबरोबर फार जास्त वेळ मला दिसत होता वावरताना. माझं लक्ष होतं तुमच्यावर, म्हणून मी तुम्हाला आत बोलवत होतो. इथे परत एक खंत माझ्या मनाला जाणवली की पुढे कालांतराने मला कळलं की हा पण एक मनोविकार आहे आणि त्याच्यावर जर व्यवस्थित उपचार घेतले तर ही मुलगी त्याच्यातून बाहेर आली असती. दुर्दैवाने ते उपचार न मिळाल्यामुळे मला ठाऊक नाही ते आणखी किती वर्ष त्या तुरुंगामध्ये कितपत पडली होती. पण एक म्हटलं तर खूप मजेदार आणि म्हटलं तर आयुष्यात शिकवून जाणारा असा अनुभव मी कल्याण जेलला घेतला. कल्याण जेलमध्येच परत एकदा मी रेकॉर्डिंगला गेले. त्यावेळेला पावसाचे दिवस होते, बारवी डॅमचे पाणी सोडलेलं होतं आणि रेकॉर्डिंगला गेले तेव्हा सगळं छान होतं. रेकॉर्ड संपून बाहेर आले तेव्हा अख्खं कल्याण शहरातून बाहेर जाण्याचे सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते. बाहेर पडायला वावच नव्हता म्हणून. आता मला घरी यायला गाडी नाही, ट्रेन येणार होते, ट्रेन नाही, खायला प्यायला काहीही नाही. आणि रात्री मी स्टेशनवर अक्षरशः त्या भर पावसामध्ये उपाशीपोटी थरथरत बसून राहिले होते. त्यावेळेला माझा मुलगा लहान होता, तो 2-2.25 वर्षाचा, मुलगी 6-7 वर्षाची होती. दोघांनाही मला रात्री कितीही दिवसभर मी बाहेर असले तरी रात्री आई समोर पाहिजे. आणि मुलगा तर अतिशय डिस्टर्ब व्हायचा, रडायचा, जेवायचा खायचा नाही. त्याला सतत त्याचा चेहरा दिसत होता. हा मुलगा खाणार पिणार नाही, हा उपाशी राहणार, हा झोपणार नाही. मी काय करू? एकही गाडी प्लॅटफॉर्मवरनं सुटत नव्हती. पहाटे जी पाणी ओसरल्यानंतर पहिली गाडी सुटली, त्याच्यामध्ये अक्षरशः गच्च भरलेल्या त्या गाडीमध्ये मी स्वतःला लोटून दिलं. कशी बशी ठाणे स्टेशनला उतरले, घरी आले. बाळ माझं रडून उपाशी पोटी झोपी गेलं होतं, मोठी झोपली होती. खूप रडू आलं मला. खरोखर सांगते, त्यावेळेला एक क्षणभर मला वाटलं की आता बस, इथे थांबावं आपण. पण शेवटी शो मस्ट गो ऑन म्हणतात तसंच आहे ते. आणि मी पण कार्यक्रम करत जरी राहिले तरी ह्या प्रसंगाने मला आईचं मन खऱ्या अर्थाने कळलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरकणीने कड्यावरून उडी ठोकली आपल्या बाळाला दूध देण्यासाठी. हे आईचं हृदय आहे आणि ते प्रत्येक स्त्रीमध्ये असतं. मातृत्व हा वेगळा विषय आहे, पण प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाचा हा अंश निश्चितपणे असतो आणि तो प्रत्येक मुलासाठी तो अस्तित्वात असतो. मी तुम्हाला सांगते, ह्याच्या अनुषंगाने एक किस्सा सांगते. आहेर मासिकात एक कथा स्पर्धा घेण्यात आली होती. ही कथा स्पर्धा अशी होती की पहिल्या अंकामध्ये फक्त लेखिकांची नावं होती
दुसऱ्या अंकामध्ये पहिल्या अंकात कथा छापल्या होत्या ज्याच्यावर लेखिकांची नावं नव्हती, आणि दुसऱ्या अंकामध्ये त्यांनी एक आवाहन पहिल्या अंकात असं केलं होतं की कथा लेखिकांची नावं छापलेली नसली तरी सुद्धा तुम्हाला आवडलेली कथा कळवा, असं वाचकांना आवाहन केलं होतं. ज्या कथेला सर्वाधिक पत्र येतील ती एकमेव सर्वोत्कृष्ट कथा मिळवली जाईल. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ती सर्वोत्कृष्ट कथा माझी हिरकणी ही होती. मी तुम्हाला सांगते त्याच्यात फार मान्यवर आणि प्रथितयश लेखिका होत्या. इंद्रायणी सावकार होत्या, आशाबद्दे होत्या, साधना कामत होत्या. या सगळ्या अतिशय थोर लेखिका आहेत, खूप प्रख्यात लेखिका आहेत. परंतु हिरकणी या कथेला मिळालेलं ते पारितोषिक हे पुन्हा लेखिकेचं नव्हतं, ते त्या लेखिकेमधल्या आईचं होतं. हा अनुभव घेतल्यामुळे मी जी कथा लिहिली होती साधारण त्याच रूपरेषेची होती, आणि तिच्यातल्या आईचं जे प्रगटीकरण मी केलं होतं त्याला ते बक्षीस मिळालं होतं. हे कुठल्या एक माझ्यातल्या लेखिकेला मिळालेलं बक्षीस आहे असं मी आजही मानत नाहीये. हे आई मला कुठे नाही भेटली सांगा. डान्स बार मध्ये मी जायची, मला रेकॉर्डिंगसाठी जायचं होतं, ओळख काढून गेले होते, मला प्रवेश मिळाला होता. मी शांतपणे कोपऱ्यात बसून सगळं पाहत असायचे. डान्स बार मधल्या मुली डान्स करत असताना त्यांचं आपसातलं नातं मला कळायचं, कशा बोलतात एकमेकांशी, आपल्या कस्टमरशी कशा वागतात ते सगळं कळायचं. हळूहळू माझी त्या मुलींची मैत्री होत गेली, त्यांच्या घरी मी जायला लागले. सुरुवातीला त्या मला सांगतात, माझ्या ड्रेसकडे बघायच्या आणि मला म्हणायच्या, छी क्या ड्रेस पहनती हो, आमचे ड्रेस बघ किती महागडे असतात. त्या ड्रेसची मी गंमत सांगते, पण असे मला ड्रेस वरून खिडवायच्या. नंतर नंतर मला सांगायच्या, आमचा ना लॉकर गच्च भरलेला असतो दागिन्याने, हे तुझ्याकडे काहीच नाहीये ग, असं त्या मला नेहमी काही ना काही बोलत राहायचं. मी फक्त त्यांच्याशी गप्पा मारायची, कारण मला त्यांची खऱ्या खुऱ्या मुलाखती हव्या होत्या. वरवरच्या कृत्रिम मुलाखती नको होत्या. त्यांच्याशी मैत्री होत नाही तोपर्यंत या मुलाखती मिळणं शक्य नाही याची मला जाणीव होती. त्यांची गिराईक बसलेली असायची, मुलं खेळत असायची, मी तिथे बसायची, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची, यायची. एकदा आम्ही सगळ्या खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर ती एका दुकानात बसली, फटकन एक दांडीवर लावलेला ड्रेस काढला, अंगाला लावला होतोय असं वाटल्यानंतर त्याच्या अंगावर फेकला दुकानदाराच्या, पॅक करून दे म्हणून सांगितलं. आणि म्हटलं, अगं पैसे? काय का पैसा भैया, तुझ्या देऊन इसरी मारून देऊन देते त्याला परत. तुम्हाला सांगते त्यानंतर हँगरला लावलेला ड्रेस मी कधीही आयुष्यात विकत नाही घेतला. मला दरवेळा वाटतं की कुठल्या तरी डान्स बार मध्ये हा नाचू आलेला आहे ड्रेस. पण गमतीचा भाग सोडला तरी सुद्धा ह्या इतक्या बिनधास्त असणाऱ्या मुली एकदा मला सांगून गेल्या, दीदी तुला काय वाटतं, तुम्ही जेव्हा ऑफिस मधनं परत येत असता तर तुम्ही दमलेले असता, कंटाळलेले असता, त्रासलेले असता, आणि तुम्हाला वाटत असतं की काय हे आपलं आयुष्य आहे, किती कष्ट आहेत आयुष्यामध्ये. हो, तुमच्या आयुष्यात कष्ट आहे. तुम्ही येत असता स्टेशनवरून परत, त्यावेळेला तुम्हाला धक्के धुक्के तुमचे खात आम्ही स्टेशनच्या दिशेने चाललेलो असतो. तुम्ही जेव्हा तुमच्या घरात बसलेल्या असता, नवऱ्याबरोबर मुलांबरोबर खात पीत असता, टीव्ही बघता, गप्पा गोष्टी करता, त्यावेळेला आम्ही धुराने आणि दारूच्या वासाने कोंडलेल्या बार मध्ये बसून नको ते स्पर्श झेलत आमची कला सादर करत असतो. मला पहिल्यांदा जाणीव झाली, नाही, आपलं आयुष्य कष्टप्रद असलं तरी हे आयुष्य अधिक पुष्ट आहे. या मुली सतत त्यांनी मला सांगत होत्या, आम्ही कलाकार आहोत, आम्ही कलाकार आहोत. रेकॉर्डिंग साठी मी अनेक वेळा त्यांच्याकडे गेले, टॅक्सी घेऊन जायची, त्या यायच्याच नाही, काहीतरी कारण सांगायच्या, मला शेंडी लावायच्या आणि पडायच्या. आता हार मानायची नव्हती. आणि रेकॉर्डिंग जेव्हा ठरतं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट टाईप होतात, एक त्याची प्रक्रिया असते पूर्ण, एक सरकारी प्रक्रिया असते, तर ते टाळता येतोही तुम्हाला. पण ह्या मुली माझ्या हातावर तुरी देऊन कायम दिसतायत. एकदा पाडव्याचा दिवस होता, मी सरळ टॅक्सीत बसले, त्यांच्या दारात टॅक्सी उभी केली, त्यांना न सांगता तयार व्हायला लावलं, त्यांना टॅक्सीत घातलं आणि घेऊन निघाले. आकाशवाणी आम्ही निघालो होतो, रस्त्यावर शांतता होती. तुम्हाला सांगते त्या दिवशी काय झालं मला माहिती नाही, पण त्या मुली बोलून गेल्या, तिथे आम्ही तुला खूप खोटं सांगितलं. त्या कबुली जबाब देत होत्या. त्या म्हणाल्या, तुझ्याशी आम्ही खूप खोटं बोललो आलो, खूप खोटं वागलो, तू आमच्याशी इतकी मैत्री केलीस म्हणून तुला आज सांगतो, आम्ही जेव्हा डान्स बार मधून डान्स करून बाहेर निघतो त्यावेळेला आमचे कस्टमर बाहेर स्टॉपवर उभे असतात
आम्ही त्यांच्याबरोबर जातो. आम्ही फक्त कलाकार नाही. मी म्हटलं ठीक आहे, हा तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्ही तो मुलाबाळांसाठी करता. तुम्ही बरोबर बोललीस होती. माझ्या मानेवर सुई ठेवून जर नारून धूत झालेला माझा नवरा मला सांगतोय आज डान्स बार मध्ये नाचायला गेली नाहीस तर तुझ्या डोळ्या देखत तुझ्या मुलाचा खून करीन, तर कुठली आई जाणार नाही. तिच्या स्पर्शाने मी हल्ले. मी म्हटलं वाक्याने हल्ले. मी म्हटलं अगदी खरं आहे तुझं, तुझ्या ती आई डान्स बार मध्ये नाचायला जाते. तुम्हाला मी गंमत सांगते, ह्या ठिकाणी बक्षे ठेवलेले असतात, टिप्स त्याच्यामध्ये घालतात. एका बक्षामध्ये मुली काही पैसे टाकताना मी म्हटलं, तुम्ही सगळ्या जण त्या बक्षात एका वेगळ्या बक्षामध्ये का बरं पैसे टाकत होता? नात्याचं एक अतिशय अनोखं रूप मी पाहिलं. त्या म्हणाल्या, ती अमुक अमुक मुलगी आहे ना, तिला टिप्सच मिळाल्या नाहीत आज. तिचा बक्षा रिकामा राहिला ना, ते मालक तिला काढून टाकेल. तिची पोरं उड्यावर येत, म्हणून आम्ही आमच्या टिप्स मधले पैसे तिच्या पक्षात टाकतो. नात्याचं हे असं अतिशय अनोखं असं वेगळं असं एक तुम्ही आपण ह्याला माणूस म्हणून पाहायला खरंच शिकायला हवं. कारण माणूसपणाचे सगळे गुणधर्म अंगी बाळगून ह्या आपल्या व्यवसाय करतात. अगदी हाच अनुभव मी कामाठीपुरामध्ये घेतला. कामाठीपुरामध्ये रेकॉर्डिंगला मी जात असताना तिथे वाटेत खाली बायका पडलेल्या असायच्या. मी बघायची आणि मला ना थोडस भय वाटायचं. मी त्या बायकांना म्हणायची की इथे तुम्हाला भीती नाही वाटत, उद्या तुमची अशी अवस्था होऊ शकते? म्हटल्या नाही, आम्हाला उद्याची भीती नाही, आम्हाला आजची भीती वाटते. आमच्या मुलांच्या पोटात रात्री गेल्यानंतर आम्ही काय घालणार, त्यासाठी आमचा आज धंदा होणार की नाही ह्याची चिंता आम्हाला जास्त असते. कामाठीपुरामध्ये किंवा कोरासपूरला दुसरीकडे बायका येतात आणि त्या इथे व्यवसाय करतात. येताना पोराला चॉकलेट मिळतात. रात्री धंदा झाला तर परत जाऊन त्याला दूध घेऊन जातात आणि झालं तर परत बापूची कडी घेऊन जातात. इथे मुलं आपल्या सारख्यांच्या मुलांबरोबर परीक्षांना बसतात. मला ह्या गोष्टीचा अतिशय दुःख होतं, वाईट वाटतं. अरे हे काय आहे? ही मुलं ज्यांना ना पुरेसे पुस्तक, वह्या, शालेय साहित्य, क्लास शिकवण्या, ती मुलं आपल्या मुलांच्या बरोबरीने जर 10वी 12वी स्कॉलरशिपच्या परीक्षा देत असतील तर त्यांनी गुणवत्ता यादीत यावं अशी अपेक्षा आपण करूच कसे शकतो? ही मुलं शाळेत येतात, पायरीवर बसतात, दार बंद असतं, त्यांना ठाऊक असतं आतमध्ये व्यवसाय चालू आहे आईचा, ते दार फुटवत नाही, शांतपणे भुकेल्या पोटी बसून घेतात. आई दार उघडते, मुलं आत जातात. गिरायकासाठी आणलेली गिरायकांनी आणलेली बिर्याणी, भजी पाव आई त्याला खाऊ घालते, वेळेला स्वतः कशाला खाऊ घालते. हे दृश्य मी अनेक वेळा पाहिलं. आज चित्र बदलत चाललेलं आहे. आज समाज माध्यमांमुळे मला सुशिक्षित स्त्रियांच्या आणि अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय मनपूर्वक तिथे ज्या सोशल वर्कर काम करत आहेत, अनेक जणी आहेत, मी एक दोघींची नावं नाही देऊ शकत, पण अनेक जणी या स्त्रियांसाठी अतिशय मनपूर्वक तिथे काम करतायत, कष्ट करतायत. त्यांच्यामुळे आज परिस्थितीमध्ये आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये सुधार होतो. आज ते पौष्टिक अन्न मुलांना खातात, त्यांच्या शिक्षणावर भर देतात. आमची जिंदगी अशी केली तरी या मुलांची जिंदगी अशी जाऊ नये असं त्या आवर्जून सांगतात. तेव्हा आतून कुठेतरी आपल्याला थोडं का होईना बरं वाटतं. एक गंमत सांगते तुम्हाला, त्या मला तिथल्या दोघी जणी मूळ रस्त्यापर्यंत आणून सोडत असत. असं मला सोडत असताना एकदा चुकी जाणीवपूर्वक ठाऊक नाही पण कोणीतरी धक्का मारला. या दोन बायकांनी त्यांची गजांडी पकडली, त्याला मार मार मारला आणि पुढे ती काय बोलली ठाऊक आहे? ती म्हणाली की शिवी दिली तिने आणि म्हणाली की तुला आमच्यामध्ये आणि ह्या बाईमध्ये फरक नाही दिसत, दिदीमध्ये आणि आमच्यात तुला फरक नाही दिसत, हिंमत कशी झाली तुला? मी स्तब्ध झाले. खरं पाहायला गेलं तर तीही एक स्त्री होती, मी एक स्त्री होते. काय फरक होता आमच्या दोघींमध्ये? एकदा सुखवस्तू सुशिक्षित कुटुंबात ईश्वर कृपेने मी जन्माला आले आणि ही बाई म्हणते एक अच्छी औरत और एक बुरी औरत, तुम्हें फरक नजर नहीं आता? मी का अच्छी औरत? कारण मी चांगल्या घरात जन्माला आले. चांगलं घर कोणी दिलं मला? ते माझ्या जन्माने लाभलं म्हणून मी अच्छी औरत.
आणि ती बिचारी परिस्थितीवश मुलांचा पोट भरायला ती गैरधंदा करत असेल तर ती बुरी आवडत. मी ह्याच्यावर महाराष्ट्रात पुढे छान लेख लिहिला, कुंपण मनातली जनातली. आपल्या मनात ही कुंपण आहे. एकदा मैत्रिणी समोर तलावावर फेरी मारत असताना एक शाळकरी मुलगा आणि मुलगी दोघं जण आतमध्ये वॉशरूम मध्ये गेले, कपडे बदलले, शाळेचे बाहेर येऊन बसले. ती मुलगी त्या मुलाला जेवण काय खाणं भरवत होती. माझ्या बरोबर फिरणारी माझी मैत्रीण पटकन बोलली, मी ओळखते का या मुलीला माधुरी, इतकी चांगल्या घरातली मुलगी बघणार कशी बसली त्या शाळा बुडवून इथे, कुठल्या टपोरी पोराच्या नातीला. फार दुःख झालं मला या वाक्याचं. ती चांगल्या घरातली मुलगी का? तिच्या आईने तिच्यावर जसे संस्कार केले तसेच गरीब घरातल्या त्या मुलाच्याही आईने संस्कार केले असतील. ती तिच्या आईने पहाटे बनवलेला डबा त्या मुलाला खाऊ घालते, त्याच्याही आईने पहाटे उठून त्याच्यासाठी काहीतरी रांधलं असेल आणि मगच ती काम करायला बाहेर पडली असेल ना. मग ती वाईट का? तिच्याकडचे ते गरीब आहे म्हणून तिच्याकडचे संस्कार वाईट आणि ह्या मुलीकडचे संस्कार चांगले, कारण ती सुखवस्तू आहे. आपल्या मनातली ही कुंपणं आपण कधी मोडणार आहोत? मला आजही हा प्रश्न पडतो. इतकी वर्ष माध्यमांच्या जगात वावरल्यानंतर सुद्धा काही प्रश्न हे अनुत्तरितच राहिलेत. कुंपण मनातली जनातली माझ्या आईने अनुभवलेला प्रसंग, तिच्या काळातला, त्यानंतर मी अनुभवलेला, माझ्या मुलीने अनुभवलेला, ह्या तीनही प्रसंगांमधली मानसिकता आजतागायत आपली बदलत नाहीये, पिढ्यानपिढ्या सरतायत. ह्याचं मला खरंच मनापासून काही वेळेला दुःख वाटतं. मी फॅमिली कोर्टमध्ये एक वृत्तपत्राच्या एका कॉलमसाठी जात होते मुलाखती घ्यायला. मुलाखती घ्यायला तिथे जायची. तुम्हाला सांगते, काही वेळेला ह्या जगात वावरताना माध्यमांच्या तुम्हाला खूप खोटं पण वागावं लागतं. आज मला हे कबुली जबाब खरंच द्यावासा वाटतो, कारण ह्या जगात वावरताना काय काय करावं लागतं. त्या फॅमिली कोर्ट मधल्या काउन्सिलर सगळ्यांची वेळ बोलायची, मुलाखती घ्यायची आणि तिथे वाकड्यावर पालक बसलेले असायचे. तिथे ऍक्सेस रूम आहे. ज्या पालकांकडे मुलं असतात सेपरेशन काळात, त्या पालकांकडची मुलं ही ज्यांच्याकडे त्या पालकांकडे मुलं नसतात त्यांच्याकडे आणून सुपूर्द केली जातात. एक ठराविक वेळ ती मुलं त्या पालकांबरोबर तो काळ व्यतीत करतात, तो वेळ घालवतात. ज्यांच्याकडे मुलं असतात ते पालक बाकड्यावर बसलेले असायच्या, त्या बायका असायच्या, त्याचे पुरुषही असायचे. ह्या बायकांकडेच मुलं असायची आणि त्या बायका मध्ये बसून त्यांच्याशी बोलायला लागायचे. आता मला पाहिल्यानंतर त्या माझ्याशी मोकळेपणाने का बोलतील? मग मला थोडस दुःखी चेहरा करून, थोडासा नाट्य आविर्भाव करून माझा नवरा मला किती छळतो ह्याची रसभरीत वर्णनं करावी लागायची. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, लग्नानंतर सुद्धा माझं करिअर माध्यमांच्या जगातलं आजतागायत चालू आहे. त्याचं कारण माझ्या पतीचा उमदेपणा आहे. त्यामुळे त्यांनी असं कधीही माझा छळ केलेला नाही, परंतु मला तिथे त्याची अतिरंजित वर्णनं करावी लागायची. मी जर अशी वर्णनं केली नाही तर त्या सहवेदना निर्माण होणार नाहीत आणि त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत, ह्याचं मला पूर्ण भान होतं. आणि म्हणूनच मी त्यांच्याशी अशा दिलखुलास गप्पा मारायची, ते त्यांच्या नकळत मी ते लिहून घ्यायचे. सुदैवाने ते प्रिंट मीडियासाठी होतं, त्यामुळे मी ते गपचूप लिहून घ्यायची किंवा डोक्यात साठवून ते घरी येऊन मी पटापट इंटरव्ह्यू लिहायची. असं अनेक हे केलेले लिहिलेलं आहे. ऍक्सेस रूम मधला एक छोटा किस्सा सांगते. तीन गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून कधीही हलत नाही. एक छोटी 3.5-3.5 वर्षाची मुलगी सबंध रूमभर फिरत होती आणि तिच्या मागे एक तरुण मुलगी तिला कवटाळायला, तिला प्रेमाने जवळ घ्यायला तिच्या आई अतिशय प्रयत्न करत होती, पण ती मुलगी काही तिच्या हाताला लागत होती, घाबरून तिच्यापासून दूर पडत होती. एक आई आपल्या 12-13 वर्षाच्या मुलाच्या समोर बसून त्याला सातत्याने विचारत होती, बाळा तुझी नवी आई तुझ्याशी कशी वागते, कशी बोलते, तुला अभ्यास घेते का तुझ्या शाळेत पोचवते का, तुझ्याशी कसे वागतात आई बाबा. तो मुलगा तिथे 2.5-3 तास होते, आईशी एक अक्षरही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे दुखावले पण मला स्पष्ट दिसत होते. एक वडील आपल्या मुलीला घड्याळ देत होते. एवढा सिंधी असावेत तुम्हाला कळत नाही होतं. ते मुलीला घड्याळ देत होते आणि तिला समजवत होते की प्लीज हे घड्याळ घे. त्या मुलीच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नव्हती आणि ती त्या घड्याळ घेण्यासाठी हातही पुढे करत नव्हती. त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुखवले पण मला दिसत होतं.
काय असतं की कित्येक वेळेला मुलांचा अशा उभं घरातल्या मुलांचा शस्त्र म्हणून जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्या मुलांच्या मनावर असे विपरीत परिणाम होतात जे मला तिथे स्पष्टपणे दिसत होते. मला खूप त्रास होतो काही वेळेला अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर खरंच त्रास होतो. मी कॅम्ब्रिज अनॉनिमसच्या मिटिंगला जायची, जुगारी लोकांच्या बरोबर मी खूप मिटिंग्स केलेल्या आहेत, त्यांच्या मधलीच झालेली आहे. 29-30 वर्ष मी त्यांच्या बरोबर खूप त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, खूप लिखाण केलेलं आहे. ते कोणाला प्रवेश देत नाही, पण लोकसत्तेच्या माननीय चंद्रशेखर वाघ साहेबांनी मला सांज लोकसत्तासाठी त्यावेळेला तिथे पाठवलं होतं, तेव्हापासून माझी त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. तिथे जाऊन आल्यानंतर तिथलं वातावरण पाहिलं, एकेकाच अकल्लक माणसं डोक्यावर 15-20 लाखाची उंची घेऊन जगतायत. त्यांच्या हकीकती त्याचे ते जेव्हा सांगतात, शेअरिंग ज्याला म्हणतात ते शेअरिंग करतात, ते ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं शेअरिंग ऐकल्यानंतर तुमची रात्रीची झोप होते. आपण सती सावित्रीला म्हणतो तिचे प्राण परत आणले, मी ह्यांना सती सावित्री म्हणते की ह्या आपल्या पतीच्या व्यसनाखाली काय काय सहन करत. दिवाळीच्या दिवशी नवरा घरी आलेला नाहीये, 3-3 रात्र गहाळ आहे, घरात खिशात एक दमडी नाहीये, मुलाला दिवाळीचं अभ्यंगस्नान घालताना त्या स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू त्या पाण्यात मिसळतायत, ते डोळे धुते आणि त्या मुलाला अभ्यंगस्नान घालते. हे असंही एक अभ्यंगस्नान असतं. हे जेव्हा मी पाहते तेव्हा त्या दिवशी मी खरंच घरी येऊन जेवू शकले नाहीये किंवा झोपू शकले नाही, मी फार अस्वस्थ होत असायचं. असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये मी फिरलेले, धारावीच्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरले, कुर्ल्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरले. घरात गुडघाभर पाणी सारखं, बाई बावल्यावर मुलांना बसवते, वडापाव खाऊ घालते आणि पाणी बिघडते. आज माझी कामवाली जेव्हा माझ्याकडे पावसात येत नाही तेव्हा मला ती बाई दिसते. मी माझ्या कामवालीला नाही विचारू शकत की बाई तू 2 दिवस का नाही आली पावसामध्ये. उलटण्याची मानसिकता हा लेख माझा जो प्रसिद्ध झाला तो ह्याच्यावरच होता की एका अतिशय कठीण परिस्थितीत जगणारी 10 च्या पूर्वीचा संसार ऐकणारी बाई काही क्षणांमध्ये आपल्यासारख्या घरात येते, सुखवस्तू घरात येते, तिथला नर्म विनोद पती पत्नी मधला करते. त्यावेळेला तिला रात्रीचा नवऱ्याने दिलेला मार नसेल आठवत, आपली मुलं डब्यांमध्ये टाकलेलं अन्न जेव्हा ती बघते त्यावेळेला तिला आपल्या मुलाचा रिकामा डबा नसेल आठवत. कुलकर्णीची मानसिकता हा महाराष्ट्रांसाठी मी लिहिलेला लेख होता, तो ह्याच्यावरच आधारलेला होता. आणखी एका छोट्या लेखाचा उल्लेख करून मी पुढे जाते. स्टंटल रेशमाच्या काही सुंची काही जखमा असा महाराष्ट्र मध्ये मी एक लेख लिहिला होता की रेशमा मला कुठे भेटली. मस्जिदमध्ये बंदरला एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये खाटल्यावर कानाची तोंड रंगवलेले असे लोक पडलेले आहेत. मी भर दुपारची तिच्या मुलाखत घ्यायला गेले, ही स्टंट करणारी शोलेमध्ये तिचे स्टंट आहे, तिची मुलाखत घ्यायला मी गेले आणि मुलाखत घ्यायला मी आत शिरले तर कॉमन नळ होता आणि त्या नळावर जोरदार भांडणं चालू होते. मला कळे नाही, मी इतकी दक्कत विचारलं रेशमाची कहा राहिली. एकीच्या कानावर ते शब्द पडल्यावर तीच पुढे आली, पाया सरसावल्या आणि म्हणाली चलो ऊपर. मी अवाक होऊन बघत राहिली. अच्छा हीच रेशमा होती का जी दुसरीला बेदम मारत होती. ती मला वर घेऊन गेली. आमच्या मुलाखत झाली पण माझं समाधान नाही झालं. ही मुलगी मला अतिशय छान स्टंटच्या गोष्टी सांगत होती. हेमाची माझ्याशी अशी वागते, अमका माझ्याशी असा वागतो, धर्मेंद्रजी माझ्याशी असे वागतात, सगळे मला किती वाहवा करतात वगैरे वगैरे वगैरे. पण जोपर्यंत तुम्हाला आतून एखादा विषय, एखादा लिखाण किंवा एखादा मॅटर स्पर्श करत नाही तोपर्यंत ते लिहायला माझे हात धजावत नाही. माझं समाधान नाही झालं. मी रेशमाला म्हटलं रेशमाजी और एक बार हम मिलेंगे. हा क्यों नाही, जरूर मिलेंगे. ती प्रसिद्धी तिला हवी होती. तर आतापर्यंत तिने फक्त ऍक्टर ऍक्ट्रेसच पाहिलं होतं हे प्रसिद्धी बोलताना. आणि एखाद्या आमच्या ऑफिसच्या टेरेसमध्ये बसलो, पावसाचे दिवस होते, छान समुद्र उभारलेला होता समोर आणि ती हळूच ती मला म्हणाली की दीदी मी तुला खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही किती छान आयुष्य जगतो, पण नाही कर. जेव्हा एखादा प्रोड्युसर किंवा स्टंटमन असोसिएशनचा अध्यक्ष मला सांगतो की तू आज माझ्या बरोबर आली नाहीस तर मी तुला पुढचा चित्रपट मिळवून देणार नाही किंवा आज तुझ्या हातात जो चित्रपट आहे तो सुद्धा जाईल.
मी वाघाबरोबर सिंहाबरोबर झुंजी केलेल्या आहेत, त्याचे जखमांचे व्रण आहेत माझ्या अंगावर, पण माझ्या काळजावर ह्या ज्या जखमा होतात ना, ते व्रण नाही पुसले जात. आज आई वडिलांनी 6 मुलांना जन्म दिलाय, त्यांना वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यांची आई आहे. पहा, आईचं हे आणखी एक रूप. मी त्यांची आई आहे आणि ह्या माझ्यातली आई ही कामं नाईलाजाने करते. त्याच्यावर माझा लेख होता, स्टन गर्ल रेशमाचा, काही झुंजी काही जखमा. असे खूप असे लेख आहेत जे मला तुम्हाला सांगायला आवडतील आणि खूप त्याच्याबद्दल बोलता पण येईल. आपण पुढे थोडं जाऊया. असं असंख्य प्रकारचं लिखाण चालू होतं, कार्यक्रम चालू होते आणि मला साधारण एक आकाशवाणीला मी 75ला सुरुवात केली आणि 76ला मला वाटायला लागलं की आता पुरेसा अनुभव आपल्या गाठीशी आहे, आता आपण दूरदर्शनकडे पुढच्या वळवायला पाहिजे. माझे अतिशय जवळचे मित्रवर्ग, प्रख्यात गायक शरद चंदेकरजी, ते आकाशवाणीला होते. त्यांनी माझ्यातलं सगळं टॅलेंट म्हणून आपण ओळखलं होतं. मला म्हणाले, सुहासिनीबाईंना जाऊन ठेव, त्यांनी माझं नाव सांगितलं, तुला भेटलं. शरद चंदेकरांचं नाव सांगितलं, सुहासिनीबाईंनी मला भेटायला बोलवलं. मी सुहासिनीबाईंकडे गेले, बसले, त्यांना सांगितलं की मी अशी आहे, मला कार्यक्रम करायचे, मी एवढे कार्यक्रम करते, मला अनुभव आहे, तर मला दूरदर्शनला सुंदर कार्यक्रम करायचा. बाईंनी अतिशय प्रभावशाली व्यक्ती, एक सरळ नजरेने त्यांनी मला पाद मस्तक उठावले आणि मला म्हणाल्या, अगं वय किती तुझं, चिंतन विशेषी असले तू, माझा कार्यक्रम गृहिणींचा आहे. इथे संसारी गृहिणी दिशी उलटलेल्या माझ्या संचारिक आहे. तू असे कर, तुला प्रदर्शनाला जा, इथे तुझं इथे कार्यक्रम करायचा. काहींना सांगू शकत नव्हते की दूरदर्शन विभागासाठी मी कार्यक्रम करायला नाही. मी काहीच बोलले नाही. बाईंनी समजून घेतलं मला, त्यांनी ओळखलं पाहिजे आणि मला म्हणाले, ठीक आहे, तर पुढे मध्ये कधी असा चांगला कार्यक्रम झाला तर मी बोलवून तुला. तेवढ्या आश्वासनावरून निघाले. मला ठाऊक होतं की माझं वय काही गृहिणी त्यांची जी निकष आहे त्याच्या कशावर. 2 महिन्यानंतर भेटून जा, खाली सुमुळगावकर अशी लक्षेदार सभा. मी बाईने भेटायला गेले. बाईने बसले. बाईने म्हणले, अगं तुझ्याकडे छान कार्यक्रम झालाय. सचिवालयातल्या काही मुली एकट्या पर्यटनाला जातात. त्यावेळेला स्त्रियांचं एकट्यांचं पर्यटन एक असं प्रचलित नव्हतं. ह्या मुली आपापसात ग्रुप करून बऱ्याच लांब ठिकाणी फिरायला जात असतात. त्यांच्यावर कार्यक्रम करायचा आहे आणि त्या तुझ्याच वयाच्या आसपासच्या आहेत, तेव्हा मला असं वाटलं की त्यांचा कार्यक्रम तूच करावास, म्हणून मी तुला बोलवलं. खूप आनंदी झाले. त्यांना भेटले, मुलींना त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि मी त्यांना म्हटलं की अहो, मला ना ते टिपिकल पठाडीतलं ना प्रश्न उत्तर असं नकोय, मला छान गप्पा मारायचे. चालेल का? हो, का नाही, आपण गप्पा मारू. मुलींनी होकार दिला, गप्पा मारल्या, कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळेला परीक्षण छापून द्यायचं. त्या परीक्षणात त्या लेखकाने लिहिलं होतं, बऱ्याच कार्यक्रमाचं परीक्षण असायचं त्याचं. त्या माझ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, बीबीसीच्या तोडीचा कार्यक्रम. आजही ते मला समजलेलं आहे आणि मला खूप खुश झाले मी आणि लगेच शनिवारी बाईंनी भेटायला गेलो. बाई लिहित होत्या, मी समोरच्या खुर्चीत बसलो. बाईंनी मान वर करून माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. मला कळलं की माझं नक्की काय चुकलं. बाईने अर्धा तासाने मान वर केली, ड्रॉवर उघडला आणि एक पत्रांचा जोडगा माझ्या पुढ्यात फेकला. मला म्हणाले, हे सगळे स्पॉन्सर लेटर्स आहेत, मी लिहून घेतले कोणाकडे. आणि ते जे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आले ना छापून तुझ्याबद्दल, हे सुद्धा तू लिहून घेतलेस, कारण की महाराष्ट्र टाइम्स मध्ये रेग्युलर लिहितेस मला ठाऊक आहे, त्यामुळे तेही तू लिहून घेतलंस आणि तू पत्रही स्पॉन्सर आहे. क्षणभर मी हरली, कारण मला ह्याला खूप मोठा धक्का होता की जे मी केलंच नव्हतं. माझ्या मनात पण हे कधी आलं नाही. मी उठून उभी राहिलो, बाईंच्या नजरेला नजर दिली आणि त्यांना म्हटलं, बाई माफ करा, पण ह्या दोन्ही गोष्टी मी केलेल्या नाही आणि पुढे कधीही करणारही नाही. मी निघते. मी बाहेर आलो. मला आजही ती जागा आठवते. आमच्या दूरदर्शन केंद्राच्या बाहेर एक सिक्युरिटीचं ऑफिस होतं.
त्याच्या बाहेरच्या फुटपाथवर उभं राहून त्या दिवशी मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ढसाढसा रडत होते. माझी कोणतीही चूक नसताना माझ्यासाठी दूरदर्शनच्या दरवाजा बंद झाला. पुढे काळत होत. माझे कार्यक्रम चाललेले होते, माझं लिखाण चाललेलं होतं, पण मन फार अस्वस्थ होतं. आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय ह्यासारखं दुसरं दैव दुर्मिळच नाही. काही महिने गेले. पुन्हा एक पत्र आलं, भेटून जा. खाली सुमोगावकर अशी दत्तेदार झाली. ते भेटायला गेले. मी कोणताही अहंकार मनाशी बाळगला नाही, कारण माझं प्रेम हे माध्यमांवर आहे आणि मी त्यांना फार महत्व देते. त्यांच्याकडे भेटायला गेले बाईंना आणि बाईंना मी म्हटलं की मला तुम्ही बोलवलं. ते म्हणाले हो, मी नवलाईची सिरीज सुरू करते आणि त्याच्यामध्ये मी पहिलं पत्र तुला पाठवलं, कारण ह्याच्यामध्ये दर आठवड्याला एक कार्यक्रम तुला करायचा. मी आश्चर्य थक्क झाले. मी हो हो, आता तू माझी संचालिका झालीस पॅनलवरची, तुला आता कार्यक्रम करायचेच आहे दर महिन्याला. हा माझ्यासाठी एक फार मोठा सुखद धक्का होता, पण स्वभाव येतो ना मध्ये. निघताना बाईने म्हटलं, बाई माफ करा, गेल्या तुम्ही मला अक्षरशः घालवून दिलं होतं आणि आज तुम्हीच मला बोलवत आहे एका कार्यक्रमासाठी. कसं काय? माणसं मोठी का होतात त्याचं उत्तर बाईंच्या उत्तरात आहे. बाई मला काय म्हणाले, आपण म्हटलं मला खरंच वाटलं होतं की तू ह्या दोन्ही गोष्टी केल्यास, पण तू जेव्हा माझ्या नजरेला नजर मिळवून ह्या दोन्ही गोष्टी नाही केल्या असं ठामपणे बोललीस, तेव्हा मला माझी चूक कळली आणि तेव्हाच मी ठरवलं की जेव्हा मी दुसरी कुठलीही नवीन सिरीज सुरू करेन तेव्हा पहिलं पत्र मी तुला पाठवेन. बाईंना हा कबुलीचा कन्फेशन देण्याची काय गरज होती, पण बाईंनी ते माझ्यासारख्या अतिशय नवोदित कलाकाराला दिलं, कारण त्या मनाने ठेवलं. बाईंनी माझ्या तरुण वयाचा उत्साहाचा खूप छान फायदा केला आणि मला प्रचंड शिकवलं. कॉम्पियर म्हणून मला उभं करण्यामध्ये सुहासिनीबाई मुळगावकरांचाच मुख्य हात होता. ह्याची मी कृतज्ञता कायम व्यक्त करते. काय करायचं त्या, एखादा अवघड विषय घ्यायचा आणि मला फोन करून सांगायचा, माधुरी ह्याच्यावर कार्यक्रम करायचा. एकदा माझा फोन आला, आपल्याला माशांवर कार्यक्रम करायचा. मत्स्य व्यवसाय करणारी बाई शोध. म्हटलं कोळी? आहा, कोळी नाही, सुशिक्षित सुबुद्ध अशी बाई शोधून आहे जिचा पारंपरिक व्यवसाय हा नाही आहे. ठीक आहे, मी गेल्या कॅन्टीनला सकाळच्या प्रहरी गेले, पहाटे पहाटे फिरले सगळीकडे आणि मला एक बाई सापडली जी हॉटेल व्यवसायासाठी मच्छी पुरवण्याचा व्यवसाय करत होती. आणि गेली त्यांच्याकडे. बाईने म्हटलं, ताई मिळाली ना मला एक बाई अशी. म्हणजे हो का, ठीक आहे बोला तुला. हे बोलवलं, नाव घेत नाही. बाई समोर बसल्या. त्या बाईंची श्वासनी बाई अर्धा तास बोलल्या. अर्धा तासानंतर त्या बाईने सांगितलं, मला घेऊन मला समोरच्या खुर्चीत बसवलं. मला म्हणायला नाही, एक लक्षात ठेव, आता तू आकाशवाणीसाठी कार्यक्रम नाही करतेस, तू दूरदर्शनसाठी कार्यक्रम करतेस. आता फक्त एखाद्याचा आवाज महत्वाचा नाही. दूरदर्शनसाठी कार्यक्रम करताना ती व्यक्ती विद्वान हवीच, माहितगार हवीच, ज्ञानी हवीच, पण त्याचबरोबर तिचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असायला हवं. तिचे शब्दोच्चार स्पष्ट हवे, सुस्पष्ट हवे. ती हळू तो व्हॉइस मध्ये बोलणारी नाही चालणार. ती आपल्या दिसण्यातनं, आपल्या व्यक्तिमत्वातनं आपलं ज्ञान करोडो लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. ते व्यक्तिमत्व कसं हवं? अगं ही बाई बोलत होती, तिचा आवाज माझ्यापर्यंत येत नव्हता, तर तो करोडो लोकांपर्यंत, माझ्या श्रोत्यांपर्यंत कसा तो पोहोचेल? माझ्या प्रेक्षकांपर्यंत ही बाई कशी तो पोहोचेल? खूप मोठा धडा मी शिकले. दूरदर्शनसाठी टॅलेंट कसं शोधायचं? पुढे असं किती वेळा तरी झाले की माझे काही निर्माते मलाच सांगायचे, बघ ही आम्ही आज तुला सिलेक्ट केलंय, तुला कशी वाटते बघ जरा. हा विश्वास निर्मात्यांच्या मनात निर्माण व्हायला खरं कारण सुहासिनीबाई मुळगावकर त्यांनी दृष्टी दिली. टॅलेंटकडे कसं बघायचं. एकदा सही करायला, कॉन्ट्रॅक्ट सही करायला त्यांच्याकडे पेन मागितलं. बाई फटकन म्हणायला, देणार नाही मी पेन तुला. म्हणजे सध्या लेखिकेच्या पर्समध्ये 2 पेन हवी. आज माझ्याकडे 3 पेन असतात पर्समध्ये आणि ती चालतात की नाही तपासलेलं असतं.
एकदा मला बाईने 3 वाजता बोलवलं कार्यक्रमासाठी मीटिंगला ये. मी 3 वाजून 3 मिनिटांनी बाईंच्या समोर जाऊन बसलो. बाईने त्याच्या आधी आलेल्या एका बाईला कॉफी असं माझा कार्यक्रम घेऊन टाकला आणि ती बाई गेला आणि ती मला म्हणाली बरोबर 3 मिनिटं लेट आलीस तू. माध्यमांच्या जगामध्ये वेळेला अतोनात महत्व आहे, कायम लक्षात ठेव. त्या 3 मिनिटांमुळे गेलेल्या कार्यक्रमाने असं मला धडा शिकवला की पुढे जाहीर कार्यक्रम असले तर मी अनेकदा वेळेच्या इतकी आधी पोहोचलेली आहे की मी स्टेशनवर बसून वेळ काढलाय, गाडीत बसून वेळ काढलाय, पण वेळ पाळलीच पाहिजे. हे माध्यमांची ही शिकवण आहे आणि ती आत्मसात करत पुढे जायला पाहिजे. तंत्र बदललं. सुंदर माझा खर्च मी वेळेत कार्यक्रम संपतोय हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. तंत्र बदललं आणि झालं सखीतून सुंदर माझं घर सुरू झालं. सुंदर माझं घर माफ करा उलट बोलले, सुंदर माझं घर मधून हॅलो सखीचे लाईव्ह कार्यक्रम सुरू झाले. लाईव्ह कार्यक्रम करत असताना तंत्र बदलले, त्याचं भान व्हायला मला वेळ लागला. माझी पोरं दर वेळा म्हणायची नाही का तुला जमत कार्यक्रम करायला, नाही जमत आहे. मला कळायचं नाही मला काय नाही जमत आहे, मी कुठे चुकते. आमची फ्लोअर मॅनेजर खूप तज्ञ असतात. मी आमच्या फ्लोअर मॅनेजर विश्वास करते मी काय चुकते मला कळतच नाही. ते हसले म्हणाले फार साधं गणित आहे. आतापर्यंत काय झालंय, तू सुंदर माझं घर करत असल्यामुळे तू 1 2 3 4 असे 15-20 प्रश्न तुझ्याकडे असतात. त्यांची ऑर्डर तुझ्या लक्षात असते. त्या ऑर्डर तू प्रश्न विचारायचे, उत्तर द्यायचे. असं तंत्र बदललं. समोर बसलेला टॅलेंट, तुझ्या कानात तू इयरफोन घातलाय त्याच्यावर येणारे प्रश्न आणि त्याच वेळेला तू स्वतःचे प्रश्न, या 3 गोष्टींची सांगड घालून तुला उत्तर त्यांच्याकडनं काढायचे आणि तसे प्रश्न विचारायचे. मग एखादा प्रश्न 15वा असेल घे की वर विचार दुसरा, पण तुझ्या डोक्यातील ऑर्डर तू पहिली काढून टाक. तुझा फक्त विषय लक्षात ठेव, मॅटर लक्षात ठेव, पण तुझ्या प्रश्नांचा ऑर्डर तू विसर आणि टॅलेंटचं उत्तर, समोरून येणारे प्रश्न आणि तुझे प्रश्न ह्याची सांगड घालायला शिक. कार्यक्रम चांगले होतील. खरोखर दुसऱ्या प्रोग्राम पासून माझ्या कार्यक्रमाचा दर्जा सुधारल्याचा माझ्याच निर्मातीने प्रामाणिकपणे कबूल केले. अशी खूप मदत करणारी माणसं असतात म्हणून आपण आयुष्यात पुढे जातो. आपल्या एकट्याचा हा प्रवास कधीच नसतो. हा मोठा कारवा असतो आपल्या बरोबर, तो दिसत नाही. आपण फक्त जनतेसमोर येतो एवढाच फरक आहे. आता ह्या 2-3 मी मजेदार गोष्टी सांगते आणि कार्यक्रम संपवण्याकडे आपण येऊया. हॅलो सखी कार्यक्रम लाईव्ह करत असताना काय व्हायचं, टेलिफोन आम्हाला प्रश्न यायचा. एकदा टेलिफोन लाईनच बंद पडली. 10 मिनिटं कार्यक्रम झाला होता, टेलिफोनची लाईन बंदच्या पूर्वी कृष्ण येणं बंद झाला आणि नेमका त्या दिवशीच्या कार्यक्रमाचा जीव छोटा होता. माझ्याकडे फार तुटक प्रश्न होते. प्रश्न पडला आणि मी निर्धास्त होते कारण मला माहिती आहे लोकांकडनं प्रश्न येतील त्याच्यावर आपण कार्यक्रम करण्यास नक्की करू. कसलं काय 10 मिनिटात टेलिफोन लाईन फेल झाल्याचं मला पोलिसांनी कानात सांगितलं. आता काय, मी माझ्याकडचे प्रश्न विचारले. फ्लोअर मॅनेजर, कॅमेरामॅन हे सगळे मला हळूहळू प्रश्न पुरवायला लागले. आता प्रश्न असा आला की हे प्रश्न श्रोत्यांकडनं, प्रेक्षकांकडनं येत आहे हे मला दाखवून देणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात ऑफ कॅमेरा असताना माझ्याकडे कॅमेरामॅन प्रश्न देत होतं, पण मला तसं दाखवायचं नव्हतं. मग मी काय केलं, प्रश्न आला की कुठल्या तरी नातलगाचं, मित्राचं, मैत्रिणीचं नाव द्यायचं आणि प्रश्न कांत म्हणायचा. अशा तऱ्हेने 50 मिनिटं कार्यक्रम केला. कार्यक्रम झाल्यानंतर आमचे शशी कुलकर्णी मला म्हणाले, लक्ष्मीबाई आज लढली. म्हटलं खरं आहे, पण दुसऱ्या दिवशी मला माझ्या तहत नातलगाने फोन करून म्हटलं की अगं काय हे आम्ही तुला फोन केलेच नव्हते, तू असं काय तुमची नावं घेत होतीस. म्हटलं फक्त घ्यायचं, बोलायचं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी उत्तर माझ्या टॅलेंट तुम्हाला दिलेली आहे, तर मी तुमचे प्रश्न घेतले. एका कार्यक्रमामध्ये पोलीस कमिशनर होते, गणेशोत्सवाचा कार्यक्रम. एकच टॅलेंट, फक्त पोलीस अधिकारी. आणि थोडंसं म्हणजे एकचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एक अर्धा तास 20 मिनिटं आम्ही व्हॉट्सअप होत असतो, इयरफोन लावले जातात, माईक लावला जातो, व्हॉइस टेस्ट केली जाते, ते सगळे उपचार चालू केले. माझ्या बाजूने मी तयार झालो, पण समोरचे व्हॉट्सअप सुपर टॅलेंटच होते कारण पोलीस कमिशनर साहेब आलेच नव्हते. ACP वगैरे होते.
आलीच नव्हते. पण गणेशोत्सवाचा कार्यक्रम, महत्वाचा कार्यक्रम आणि कोणीच नाही. तुम्हाला सांगते 1,05,000 कमी, एक मिनिट कमी, 20 seconds to go, 15 seconds to go, 10 seconds to go, 5 seconds to go. आमच्या अनाउन्समेंट फ्लोर मॅनेजरच्या सुरू झाल्या आणि मला दरदरून घाम फुटला. मी आता काय करू, माझं समोर टॅलेंटच नाही. 5 seconds to go या अनाउन्समेंटला धाडकन दरवाजा उघडून कमिशनर साहेब पोलीस अधिकारी आले, फटकन खुर्चीत बसले. आमचा स्टाफ तयार होता, कोणी त्याला मेकअप करायला लागलं, कोणी माईक लावायला लागलं. तोपर्यंत कार्यक्रम एअरवर गेला. 4:01 कार्यक्रम एअरवर गेला. मी माझं निवेदन सुरू केलं. मला दिसते बाजूला ह्यांची तयारी चालली, आता किल्ला लढवायचा. त्यांची तयारी होईस तोवर माझी बरोबर माझं निवेदन चालूच होतं. जे निवेदन वास्तविक 2 मिनिटाचं असायला हवं ते मी 12 मिनिटं करत होते. गणेशोत्सवाला सुरुवात कशी झाली तिथपासून ते वेगवेगळ्या ठिकाणांचे गणेशोत्सव वगैरे वगैरे, इथे तुम्हाला तुमची जी वाचन असतं, विस्तृतता असते, ती उपयोगी येते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी खूप उपयोगी येते. मी त्या दिवशीचा तो कार्यक्रम नंतर मग साहेब खूप सुंदर बोलले, गणेशोत्सवाची अतिशय उत्कृष्ट माहिती त्यांनी दिली. पण माझ्यासाठी हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील. एका 2 ज्येष्ठ महिला होते कार्यक्रम, 75चं वय. कार्यक्रम त्यांची रिहर्सल घेतली होती, कार्यक्रम सुरू झाला आणि त्या एक प्रोटोकॉल असतो, स्त्रीपासून कार्यक्रम सुरू करायचा, कारण हॅलो सगळ्या स्त्रियांचा कार्यक्रम त्याच्यापासून सुरुवात केली. तिला जी खोकल्याची उठून आली, तिला बोलताच आलं. बरोबर बसलेला पुरुष माणूस होता, ते बोलताच होते, ते बोलायला लागले, त्यांना धाप लागायला लागली. ब्रेक झाला. त्यांना म्हटलं आता तुम्ही घाबरला नका, तुम्हाला हा घाबरून टेन्शन नाही, खोकला येते, घाबरू नका, मी आहे, तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला सांगतो. हो हो, आता मला कळलं कसं बोलायचं, मी बोलेन, छान बोल. ब्रेक झाला, कार्यक्रम एअरवर गेला. पुन्हा हिला खोकल्याची उबळ, बोलताच येत नाही. आता त्या युद्धग्रस्तांना धाप लागायला लागली. वरतून प्रोड्युसर माझ्या कानात ओरडून मला सांगते, अगं कार्यक्रम इनबॅलन्स होतोय, तू तिला प्रश्न विचार. इथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार ह्या म्हणीचा मला प्रत्येक इतका छान येत होता, कारण मी प्रोड्युसरला उत्तर देऊ शकत होते की खोकतीये, ती बोलू शकत नाही. आणि इथे टोटल तिचा माईक ऑफ होता आणि इथे मला काहीच उत्तर देता येत नव्हती. कार्यक्रम 50 मिनिटं त्या बिचाऱ्या युद्धग्रस्तांनी खेचून नेला आणि मी मात्र पाठीमागून माझा ऑफ कॅमेरा असताना त्या बाईला पाणी दे, गंठी दे, असं काही काही उद्योग करत होते. पण कार्यक्रम करायचा. एकदा खादी ग्रामोद्योगचे कमिशनर मला कार्यक्रम रिहर्सल झाली होती, पूर्ण झालं, कारण मी टेलिफोन रिहर्सलला मी स्वतः जाऊन भेटायची, बोलायची, कारण मला ते व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असायचं. अच्छा, आजही तो आता असू शकतो की जाऊन भेटायचं त्या व्यक्तीला. अनेक वेळेला आपल्याला ते टेलिफोनवरून जे कळतं त्याच्यापेक्षा व्यक्तीचं व्यक्तिमत्व फार वेगळं असतं. तिची देहबोली, तिचं बोलणं, वागणं, इतरांशी तिचा साधत असलेला संवाद, हे सगळं काही वेळा तुम्हाला चांगल्या मुलाखतीला औषध ठरणारं असतं. त्यामुळे आवर्जून त्या व्यक्तीला आधी भेटायचं. मी त्याला भेटून कार्यक्रम सोमवारी आणि शनिवारी मला माझा फोन आला, मला ड्युटीला जावं लागतं, मी नाही करत होते. आता मला थांब म्हटलं, असं कसं मी कार्यक्रम करू शकत नाही असं म्हणतो, कार्यक्रम करायलाच पाहिजे. मी त्याला म्हटलं तर ठीक आहे, आज शनिवार आहे. मला एक लक्षात आलं की माणूस घाबरला, बाकी काही टेन्शन मध्ये आलं. मी म्हटलं सर एक काम करूया, आता शनिवार आहे, मी अर्धा तास नंतर ऑफिसमध्ये येऊन गेलं तर चालेल. मी अंधेरीला ठाण्याहून गेले, त्यांना भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. कार्यक्रम हा विषय सोडून मी सगळं बोललो. त्यांना खूप छान छंद होता. अंदमान निकोबार इथे त्यांनी हस्तोपयोगी अशा वस्तू असतात हस्तकलेच्या, त्या त्यांनी खूप जमवलेल्या होत्या, पेटारत दिलेले होते. त्या छंदाबद्दल बोललो. निघताना मी म्हटलं सर आपण आपली उद्याची सोमवारची मुलाखत कॅन्सल करायची ना, कारण मला खरं तर हेच बोलायचं, तुमचे छंद आणि मला त्याच्याबद्दल बोलायचं, बद्दल बोलायचं. मला असं वाटतं मॅडम आपण कार्यक्रम करूया बस. निवेदिताचं काम, कुठल्याही मुलाखत कर्तीचं काम हे फक्त मुलाखत घेणं, प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात कधीच नसतं. ती व्यक्ती कशी आहे तिला जाणून घेणं हे फार फार महत्वाचं असतं. आणि तसं जाणून घेण्यासाठी अनेक वेळेला मुलाखत कर्त्याबरोबरच आजूबाजूची त्याची मंडळी, त्याची कुटुंबीय ह्यांच्याशी सुद्धा जर आपण संवाद साधला तर त्या संवादातून कितीतरी छान गोष्टी आपल्या हाताला लागतात. मला आठवतं मशीनच्या घरून गेले होते, मुलाखत होणार होती पुढे, तर त्यांच्या घरात पोहणारे होते, तर त्यांच्या
सांगितलं की आमच्या अल्टिमेटली हे बनवले अशासाठी बनवले पुढे जर ट्रॉफीज मिळाले तर इथे ठेवता येतील. आता हे एक इतका छान साधासा रेफरन्स संदर्भ आहे, पण त्यांच्या कर्तृत्व सांगताना हा प्रसंगाचा उल्लेख केल्यावर ते आणखी तो प्रसंग उठून येतो. असे अनेक किस्से आहेत की ज्यांचा उपयोग तुम्हाला छान प्रकारे करता येतो. त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांबरोबर पण किंवा मित्रमैत्रिणी समव्यावसायिक यांच्याशी बोलणं फार गरजेचं असतं. मुलाखती अशा असंख्य प्रकारच्या आपण घेतो. ते दूरदर्शनसाठी पण खूप मुलाखती घेतलेल्या आहेत. कार्यक्रमाचा समारोप करताना मला एक 2-3 फक्त मुद्द्यांवर बोलायचं. बरेच वेळा असं म्हणतात की हे माध्यम खूप छान आहेत, तुम्हाला पैसा देतात, प्रसिद्धी देतात. हो, माध्यम आम्हाला नाव देतात, ओळख देतात, प्रसिद्धी देतात, पैसाही देतात. परंतु सर्वात जास्त महत्वाचं आहे ते कलेचं समाधान, आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे ते त्या कार्यक्रमांमधून तुमचं संपन्न समृद्ध होत जाणारा अनुभव विश्व. मी माझ्या लाईव्ह कार्यक्रमाचे 1-2 अनुभव सांगते आणि आपण समारोपाकडे येऊया. एका रंगमंच कार्यक्रम होता, फार प्रख्यात नाव, म्हणजे मैदान पडून व भरून रस्त्यावर लोक या माणसाची मुलाखत ऐकायला उभे. आदल्या दिवशी मी एक प्रोटोकॉल असतो, तुम्ही येताना कार्यक्रमाला काही कार्यक्रम रंगमंच कार्यक्रम मी फोन करते, माणूस बोलत उचलत नाही, काय करावं, हे उद्या येणार आहेत की नाही कार्यक्रमाला. पण माणूस एकदम प्रसिद्ध की त्यांनी काय म्हणजे नाही आले तर माझं काय, आणि जबाबदारी आपली असते. मी यजमानांना त्यांच्या घरी पाठवलं, म्हणजे घरी जा बघा त्यांना काही आजारी आहेत का, त्यांना खरेच झालंय. घरी गेले तेव्हा कळलं की साहेबांना थोडीशी सर्दी झाली आणि त्यामुळे ते फोन कार्यक्रमाला येणारच, प्रश्नच नाही. पण एक मेसेज टाकला की कार्यक्रम नक्की आहे, येणार आहे, तर मी रिलॅक्स झाले असते. मी अन्न पाणी सोडून तुम्हाला सातत्याने फोन करत नसते बसली, जबाबदारी असते. असेच आणखी एक फार प्रख्यात नाव. कार्यक्रम ठरला, बॅनर लागल्यानंतर त्यांनी विचारलं, त्यांच्या पीएने विचारलं की तुम्ही जे मानधन ठरवलं, मानधन व्यवस्थित होतं, हे मानधन टॅक्स सकट आहे का, जीएसटी धरून आहे. आम्ही असं काही ठरवत नाही, मी तुम्हाला ठरलेली रक्कम देतो, जीएसटी वेगळा हवं. चार दिवसांनी दुसरा फोन, आमच्या सर अमुक ठिकाणच्या हॉटेलमधल्या अमुक शूट मध्येच राहतो, तेव्हा तिथे तुम्ही व्यवस्था करा, तिथे त्यांचं करा. म्हणजे संयोजक कार्यक्रम तेही मान्य करतो. तिसरा फोन कार्यक्रमाच्या दिवशी, बाउन्सर असतील तरच कार्यक्रम करायचा. आता मात्र सगळ्यांचंच पेशन्स करू, आमच्याकडे बाउन्सरची गरज नाही, आम्ही भक्कमी तुमचा पैसाही ह्या व्यक्तीने कार्यक्रम अप्रतिम केला, अप्रतिम. अतिशय चांगल्या कार्यक्रमातला तो एक कार्यक्रम आहे. पण पडद्या मागे ज्या घटना घडल्या त्या मात्र खूप दीर्घकाळ लक्षात राहाव्या, किंबहुना कायम स्मरणात राहाव्या अशाच आहेत आणि अशा असतात. पण त्यातून आपण काय बोध घेतो, परिस्थिती कशीही येते माध्यमात वावरताना तिला सामोरं जाता आलंच पाहिजे. कित्येक वेळा माणसं मिळत नाही, माणसं हुडकण्याची दृष्टी आपल्याला असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकसत्ताचं जेव्हा हेल्पलाईनच्या अंतरंगात हे सतत चालवलं, तेव्हा घरी बसून टेलिफोन वरनं मी माणसं शोधत होते. डिझास्टर मॅनेजमेंटचे माननीय महेश नार्वेकर यांनी रात्री 12:30 मला मुलाखत दिली. अशीही माणसं आयुष्यात भेटतात जी खूप सहकार्य करतात. फॉरेस्टच्या सरांनी किती सहकार्य केलं. ही सगळी मंडळी त्या काळात खूप बिझी होती, पण ती पुरेसा वेळ देत होती, एक तास मुलाखती देत होती, आणि त्यामुळे माझं सदर ते त्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अखंड चालू राहिलं, एकही खंड पडला नाही. ह्याचं श्रेय त्या मंडळींना मला नाही. माणसं अशी शोधायला लागतात. एखाद दुसरा किस्सा सांगतो तुम्हाला. मला हॉटेलियर पाहिजे होती. मी गेले होते पाचगणीला फिरायला. आम्ही जेवण खाण करत असताना माझं लक्ष एका स्त्रीकडे होतं. ती सगळीकडे फिरत होती, हॉटेलचा ऑर्डर घेत होती, आणि मला कळत नव्हतं की ही बाई कोण आहे. मी तिला विचारलं, ती म्हणाली, हा मी माहिती नाही. डोळ्यावर झोप आली होती, चांगली मस्त गुंगी आली होती, छान शुभ्रा सोनाची. ती बाजूला सोडून तिची मुलाखत होती. सर्कस सुद्धा मी हवी होती.
मॅनेजरकडे असंख्य वेळा गेले. सर्कसचा मॅनेजर मला काही सर्कस सुंदरीपर्यंत पोहोचू देत होता. मी सरळ उठले आणि त्या बीटच्या इन्स्पेक्टर समोर जाऊन उभी राहिले. त्यांना सांगितलं, ऑफिसर मला सर्कस सुंदरी हवी आहे माझ्या मुलाखतीसाठी. मला देत नाही मॅनेजर, थांबा मला, मी देतो. ते मला गाडीत घातलं, त्यांनी पोलीस व्हॅन मध्ये घेऊन गेले आणि त्या माणसाला मॅनेजरला सांगितलं, मॅडम जे पाहिजे ते मुली मिळवून द्या. हे तुम्हाला माणसं मिळवण्यासाठी करायला लागतं. भोगल्याच्या दुःखासाठी मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले. जिथे मंत्री नाक्यावर उभे असतात त्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या घरी गेले. विडी कामगार, वीटभट्टी कामगार यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. तृतीय पंथीयांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबरोबर जेवण खाऊन आले, तेव्हा त्या खूप छान बोलल्या. हमाल आहेत असं तासपासून सुद्धा बोलत नाही, पण जेव्हा बोलायला लागल्या तेव्हा भरभरून बोलल्या. वैशाली ही बाराई आहे, स्वच्छता कामगार, आजही तिचा मुलाखत अनेकांना आठवते. मला खूप आनंद होतो की ही बोलतही नसलेली मुलगी पुढे तुमची युनियन लीडर झाली. इतकंच नाही तर तिला उंच माझा स्वतः पुरस्कार मिळाला. ती म्हणाली, मी माधुरीताई पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलले आणि हे तुम्ही जाहीरपणे त्या कार्यक्रम पुरस्कार प्रसंगी सांगितलं. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा माधुरीताईंसमोर बोलले, स्वतःविषयी बोलले आणि अगदी मोकळेपणाने बोलले. त्यांच्या बरोबरचे तुम्ही होता, तुम्ही सहवेदना जेव्हा त्यांच्या सहवेदना शेअर करतात तेव्हा आणि तेव्हाच ते तुमच्याशी मनातलं बोलू लागतात. लमानांची मुलाखत घेतली तेव्हा एप्रिलच्या भर उन्हात फुटलेल्या घमेल्यावर बसून ती मुलाखत घेतली. त्या माझी टिंगल करत होत्या, मस्ती करत होत्या, मस्तर करत होत्या, पण अजिबात संयम न सोडता मी स्थिर बुद्धीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता हळूहळू त्या बोलू लागल्या. माणसाला बोलतं अशा रीतीने करावं लागतं. त्या ठिकाणी तुम्ही खूप फार छान कपडे ते घालून किंवा मेकअप करून नाही जाता येत. त्यांच्यासारखंच बनवून जायचं, त्यांच्यासारखंच त्यांच्या ताटात जेवायचं. तेव्हा ते विडी कामगार असू दे, वेठभट्टी कामगार असू दे, शेतमजूर असू दे, तुमच्याशी कसं बोलतात. माध्यम खूप छान आहे, पण ती तितकीच निष्ठुर कशी आहे त्याचा एक किस्सा सांगते आणि कार्यक्रम समारोपाकडे गेले. आनंदिके गेली. त्यावेळेला सोमवारचा दिवस होता, आमचा कार्यक्रम होता आणि मी आणि माझी प्रोड्युसर शीला जुन्नरकर आम्ही टॅक्सीवर झालो. टॅक्सीवर दगड करत होते. आमची टॅक्सी मध्ये वाटेत अडवली गेली. आम्हाला पुढे जाऊ दे. आम्ही खाली उतरलो. आम्ही त्यांना हात जोडले. त्यांना सांगितलं की आम्ही आमचे कर्तव्य करायला चालतो. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, पण आम्हीच आमचं कर्तव्य केलं नाही तर त्यांच्या आत्म्याला अधिक त्रास होईल. आम्हाला जाऊ द्या. आणि तुम्हाला सांगते, आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी पुढे सगळ्यांना इन्फॉर्म केलं की अमुक नंबरची टॅक्सी येते, त्याच्यात टीव्हीचे प्रोड्युसर आणि आर्टिस्ट आहे, ही टॅक्सी पुढे जाऊ दे, त्यांना धक्का लावू नका. हा पण एक छान अर्थ. माझा अतिशय जवळचा मामा गेला त्यावेळेला माझ्या रामदास पारखे आणि अपर्णा पारखे यांचा दिवाळीचा कार्यक्रम होता. ते जोडपं इतकं हसत खेळत खूप सुंदर कार्यक्रम करतो. अपर्णा सुरेख गात होती आणि मी ते पुनराला आठवून अंत्यसंस्कार आठवून तिथे व्हॉट्सअपवर जाऊन बसले होते. मला सतत आठवून थोड दाखवून येत होते. मी अश्रू आवरत होते आणि हसत खेळत कार्यक्रम करत होते. कार्यक्रम संपला, लाईट ऑफ झाला, कॅमेरा ऑफ झाला आणि मी ठसाठसा एक क्षणापूर्वी ती मजेत मस्तीत हसणारी ही मुलगी अशी रडते का? दोघांनाही कळे नाही. अपर्णा माझ्या जवळ आली, घरची जवळ आली. मला काय झालं? मी म्हटलं, सॉरी, माझं ना आज सकाळी एक्सपायर झाले आणि मी खूप डिप्रेस्ड होते. बांधाची मी पाठवत आणि म्हणाले, शो मस्ट गो ऑन. माध्यमांच्या जगात हे असंच करावं लागतं. स्वतःची दुःख, वैयक्तिक सुख दुःख, कुठलेही प्रसंग हाताने बाजूला सारून आपल्याला पुढे जावं लागतं. तर असं आहे हे माध्यमांचे जग. कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे आहेत. स्मिता तंगलकरांचा कार्यक्रम करताना पण माझ्या घरात डेथ झालेली असताना माझ्या सासऱ्यांची मी फोनवरनं निवेदन देत होते, माझं कंपेरिंग देत होते. दिवाळीचंच ते कार्यक्रम होता. तुम्हाला अत्यंत भान ठेवूनच घ्यावं लागतं. समारोप करताना मला एकच सांगावंसं वाटतं की मगाशी मी म्हटलं तसं माध्यम तुम्हाला खूप छान तुम्हाला मदत करतात. हसून खेळून आपल्याला खाता येते, माणसं भेटतात, पैसा, प्रसिद्धी, ओळख देतातच. पण त्यापेक्षा खूप अधिक ते काय देतात. ते काय असतं? आज कर्वे सर जेव्हा मुलांच्या शिक्षणाला मदत करतात त्यावेळेला एक लेख त्यांच्यावर छापून आला की अनेक मुलांना समोरून मदत चालू येते की ते फोन करून आवर्जून सांगतात.
संदीप परबची संस्था जी निराधार वृद्धांसाठी जो काम करतो त्याची संस्था बंद पडत असताना एक लेख फक्त लोकशक्तीतला छापून आला. त्या लेखावर त्याला 4 लाखाची मदत मिळाली. त्याची संस्था चालू राहिली. शेवटचा आणि अतिशय महत्वाचा किस्सा सतीश जगताप या माणसाचा. नाशिक या ठिकाणी त्याचा वृद्धाश्रम आहे. त्याचं कव्हरेज मी केलं. कव्हरेजच्या दुसऱ्या दिवशी त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आणि 4 दिवसांनी सतीश जगतापने मला फोन केला. मला म्हणाला, माधुरीताई, आपल्या लेखानंतर अफाट मदत मला मिळाली, पण मला एक फोन आला. ऐका हा, मला एक फोन आला. फोनवरच्या व्यक्तीने सांगितलं की सतीश, मला तुला मदत करायची. सतीश जगताप सांगतो. तर म्हणाले, ठीक आहे, मदत पाठव, तुझं नाव पत्ता पाठव, मी तुला रशीद पाठव. नाही, मी तुम्हाला माझं नाव पत्ता सांगू शकत नाही. मग तू मदत नको कर. सतीशने अजून सांगितलं, नाही, मी तुम्हाला माझं नाव पत्ता सांगणार नाही, पण तुम्हाला माझी मदत घ्यावीच लागेल. सतीशने खूप आग्रह धरला. तेव्हा तो माणूस फोनवरचा बोलला, मी नक्षलवादी आहे, मी नक्षलवादी विभागात राहतो. माझ्या आई वडिलांना मी 25-26 वर्षांपूर्वी सोडून आलेलो आहे, घरदार सोडून आलो. आज ते कुठेतरी अशाच तुमच्यासारख्या एखाद्या वृद्धाश्रमात असतील, त्यांच्यासाठी मी ही मदत देतोय असं सांगा, पण माझी मदत स्वीकारा. सतीश जगतापला काय बोलावं सुचत नाही. ते एवढंच म्हणाले की मित्रा, तू मला नको पैसे पाठवूस, फक्त माझ्यासाठी एक काम कर. तुझ्या हातातलं शस्त्र खाली टाक. काही क्षण शांतता पसरली आणि पलीकडून आवाज आला, शस्त्र टाकली मित्रा. सतीश जगतापच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. एक लेख काय काय करू शकतो ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं, सगळ्यात महत्वाचं जर माध्यमांच्या जगातून तुम्हाला काय मिळतं, तर हे त्या निमित्ताने आपल्या हातून जी दुसऱ्याला मदत होते, ती मदत पोचती करण्यासाठी माध्यमांच्या जगात आपण एक स्वतः माध्यम बनतो, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. आज या माध्यमांच्या जगामुळेच आपल्यासारख्या सुबुद्ध प्रेक्षकांपर्यंत मला पोचता आलं. आपण गेले 1.5 तास माझा सगळं छान कार्यक्रम ऐकला. मला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा सांगते की दिलासाचे खानोलकर सर, अपर्णाताई आणि ज्योतिताई जरी त्या आपल्यात नसतील तरी सुद्धा त्यांच्या प्रती, तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी इथेच थांबते. माधुरीताई, त्रिवार सलाम तुम्हाला. म्हणजे मंत्रमुग्ध केलं असं मी म्हणणार नाही. आमचे कान उघडणी पण केलेली आहे. तुम्ही काही छान उत्तम संदेश दिलेले आहेत. ते कळण्यासाठी परत हे ऐकायला लागणार आहे. अपर्णाताई, हो आहे. मी अपर्णाताईंना विनंती करतो, एकच सेकंद, की कार्यक्रमाच्या आपण समारोपाला येऊया. अपर्णाताई, नमस्कार. तुमच्या विषयी मी काय बोलणार, शब्दातीत आहे हे सगळं. तुमचं धैर्य, वेदनेचे सहवेदनेत रूपांतर, ते काळजाला भिडले म्हणूनच तुमचे हे लिखाण वाचल्यावर तेही आमच्याही काळजाला भिडते. तुमचे लेख म्हणजे जळजळीत सत्य असते. जगातल्या अंधारात खितपत पडलेल्या अभागिनींचे दुःख प्रकाशात आणून त्यांना न्याय देण्याची, मदत करण्याची तुमची तळमळ, हे सर्व शब्दातीत आहे. 5ही मीडियामध्ये तुम्हाला आलेले अनुभव, त्या अनुभवातून तुम्हाला आलेले शहाणपण, त्यातून शिकलेल्या तुम्ही नवीन नवीन गोष्टी, एकदा केलेली चूक त्याच तिची पुनरावृत्ती तुम्ही कधीही केलेली नाहीत, हे तुमचं एक विलक्षण असा एक स्वभाव, अनुभव म्हणूया, किंवा तुम्ही ते केलेला तो एक तुमचा गुण अस्तित्वात असलेला. तुम्ही सांगताना तुमचे शब्द हे अंतर्मनातून उमटत होते आणि ते तुम्ही पोट तिडकीने सांगत होतात. ते आमच्या मनाला भिडले, कानातून थेट हृदयापर्यंत पोचले. तुम्ही भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये
तुमचे अनुभव विश्व खऱ्या अर्थाने समृद्ध झाले. तुमचे समृद्ध असलेले अनुभव विश्व आमच्या समोर समर्थपणे उलगडले. ते विश्व तुम्ही आमच्या समोर उभे केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात महत्वाची अनमोल अशी तुम्ही आम्हाला एक मंत्र दिला म्हणेन मी, की आपण हीच माध्यम व्हावे. हे खूप छान असं एक तुम्ही मला सांगितलं. तर मी आता तुमच्या हे आता आजच्या कार्यक्रमाविषयी झालं. आता मी तुमच्याविषयी म्हणेन, की माधुर्यताई, तुमचे अंतर्बाह्य जीवन आजच्या व पूर्वीच्या अनेकांमुळे आकार घेत आहे. याची तुम्हाला प्रतिदिनी आठवण होत असते, जाणीव असते. मला हे जे मिळाले आहे त्याची उतराई होण्यासाठी सतत झटले पाहिजे. ही जाणीव सतत तुमच्या अंतर्मनात जागृत आहे. म्हणूनच तुम्ही तोल न जाता जगता आहात. मनाच्या आकाशात उठणाऱ्या सुखदुःखाच्या प्रत्येक रंगाला, विचारांना, ढंगांना तुम्ही स्वतः शब्दबद्ध केले असले तरी ते अनुभव रसिकांपुढे सादर करताना सादर करण्याची महत्वाची कामगिरी तुम्ही स्वतः पार पाडत आहात. तुमच्या उत्तुंग सामाजिक कार्याच्या अंतरंगात एक भावनिक साध आहे. असमानतेत विरोधाची चीड आहे. बदलाची प्रबळ इच्छा आहे. काही झालं तरी शेवटी चांगुलपणाचा जय होतो हा गाढ विश्वासही तुम्हाला आहे. हा विश्वासही तुम्ही अनुभवला आहे. अनुभूती अनुभवली. तुमचा अनुभव हा विवेकाच्या माध्यमातून अनुभूतीपर्यंत पोहोचला